1857 साल स्वातंत्र्य युद्ध झालं, पण 1857लाच मुंबई युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. म्हणजे एका वेळेस झाशीची राणी आपल्या मुलाला बांधून घोड्याच्या टापावरती देश हादरवती आहे आणि त्याच वेळेस इथे तोवर युनिव्हर्सिटी नाहीये. पूर्वीच्या काळी काय होतं, संस्कृत आणि प्राकृत यांचं अस्तित्व वेगवेगळं होतं आणि काही अधिकार ज्ञानाचे हे फक्त संस्कृतला देण्यात आले होते. जसा अध्यात्म विद्येचा अधिकार असेल, वेदांचा अधिकार असेल, तर ज्ञान असं बंदिस्त होता कामा नये. या विचारातून ज्ञानेश्वर माऊलींनी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये मराठीत आणली आणि आपल्याला हा विश्वास दिला की मराठी ही ज्ञानभाषा सुद्धा. ज्येष्ठा गौरीची जी गोष्ट आहे, तर आम्ही ज्येष्ठा गौरीची गोष्ट सांगितली आणि ज्येष्ठा गौरीची गोष्ट आणि सिंड्रेलाची गोष्ट यात काय साम्य आहे सांग पाहू मला. आता आम्ही असं पाहतो की मधुरेला येणारी तरुणाई खूप आहे, त्यातली अनेक जण कॉन्व्हेंटची पण असतात आणि ती आल्यानंतर म्हणतात आता मी घरी जाताना ना एक मराठी पुस्तक विकत घेऊन जाणार. तर मला ते फार महत्वाचं वाटतं की हा बदल होऊ शकतो. आपल्या मराठी भाषेने वेगवेगळी आव्हानं झेलली, त्यातून मग छत्रपती शिवाजी महाराज येतात. ते स्वतःचा राज्यभाषा कोश तयार करतात. भाषा शिकता येते. सगळ्या मराठी लोकांनाही असं सांगावंसं वाटतं की त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना जोजबी बोलण्यासाठीचं, संवादासाठीचं मराठी जरूर बोलता येणार आहे. तर आम्ही प्रयत्न करतो आहोत. आमची इच्छा हीच आहे की जगाच्या पाठीवर आज मराठी माणूस जिथे जिथे आहे तिथे तिथे मराठी भाषेची गोष्ट आपण घेऊन जावं. नमस्कार, मी समीरा गुजर आणि आज मी बातो बातो में या कांचनताईंच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले. अतिशय मनापासून आणि खूप दिलखुलास अशा गप्पा आमच्या रंगल्या. वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही बोललो आहोत. खरं तर मी एरवी ज्या गोष्टींवरती बोलले नाही अशा अनेक गोष्टी मी सांगितल्यात. उदाहरणार्थ बोला बोला ट्रिंग ट्रिंगचे अनुभव सांगितलेले आहेत, जो कार्यक्रम आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. भाषा या विषयावरती आम्ही विस्तृत गप्पा मारलेल्या आहेत. मी लिहिलेलं जे नाटक आहे मधुराव बोरुते ब्लॉग, त्याविषयी पण आम्ही खूप साऱ्या गोष्टी बोललो आहोत आणि त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टी खरं तर बोलत गेलो आणि त्या खूप उलगडत गेल्या. त्यामुळे अशा खऱ्या अर्थाने कोजागिरीच्या वगैरे गप्पा असतात की नाही, की छान आपण मंडळी एकत्र बसून निवांत गप्पा मारतो, तसं वेगवेगळ्या विषयांवरती आमची गप्पांची सैर सफर झालेली आहे. तुम्हाला ते नक्की आवडेल तर नक्की बघा. कांचनताई कांचन अधिकारी यांचा बातो बातो में हा चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर हा भाग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी असं का म्हणतेय. पण एवढंच सांगते की या भागाला पसंती द्या, त्याचा प्रसार करा आणि या वाहिनीचे लवकरात लवकर सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण ती सबस्क्राईब केल्यामुळे माझा उत्साह निश्चितपणानं वाढणार आहे. आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात. फक्त सबस्क्राईबचं असं इकडे बटन आलं ना की त्याच्यावर नुसतं क्लिक करायचं. सो प्लीज डू सबस्क्राईब, कारण त्याच्यामुळे माझे सर्व एपिसोड जे आहेत ते तुमच्या मोबाईलवरती ॲटोमॅटिकली येणार आहेत. सो त्यामुळे जरूर जरूर बातो बातो में बाय कांचन अधिकारीला सबस्क्राईब करा. बरं मंडळी, तुम्हाला मी म्हटलंच आहे त्याप्रमाणे आम्ही तुमच्या भेटीला खूप उच्च शिक्षित तसंच खूप ज्यांची करिअर झालेली आहे अशा लोकांना आपल्या भेटीला आणत असतो. आणि आजचं आपलं व्यक्तिमत्वही तसंच आहे. खरं तर ती वयाने खूप लहान आहे, परंतु तिची जी शैक्षणिक उंची आहे ती सर्वांपेक्षा खूपही उंच आहे. या मुलीने संस्कृत विषयामध्ये PhD तर केलेलीच आहे, तसंच MA इन मराठी पण केलेलं आहे. चला तर मग भेटूया आजच्या आपल्या उच्च शिक्षित कलाकाराला, डॉक्टर समीरा गुजर जोशी हिला. नमस्कार. नमस्कार कांचनताई, नमस्कार रसिक हो. वेलकम वेलकम माय शो बातो बातो में. येस, मला खूप छान वाटतंय. एकतर तुम्हाला भेटून नेहमीच छान वाटतं आणि असं ना खूप काही वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय मला. कारण तुमच्या बरोबर दोषनाकुळाचा नावाची मालिका मी करत होते, तर ते सगळे दिवस आणि त्या सगळ्या आठवणी मनात ताज्या झाल्या. नक्कीच नक्कीच. आणि मी तुला मुंबई दूरदर्शनवरती पहिल्यांदा बघितलेलं होतं, तेव्हा मला वाटतं तू लहान मुलांचा जो कार्यक्रम असतो एक बोला बोला ट्रिंग ट्रिंग, बरोबर, त्या कॉम्पेअर करायचीस. आणि तो चक्क फोन इन कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे तो लाईव्ह असायचा. सो तेव्हा सगळे तिकडचा तो तामझाम लक्षात घेता, प्लस आपलं चित्त एकदम ठिकाणावर ठेवून, डोकं शांत ठेवून, अर्थात तू डोकं शांत नेहमीच ठेवून असते. मंडळी, हिची मी तारीफ अशासाठी करते कारण की मी हिला खूप वर्ष ओळखते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय हुशार, अतिशय नम्र आणि प्रत्येकाला मोठ्यांना मान वगैरे देऊन आणि इतक्या छान तऱ्हेने सगळ्या कार्यक्रमांचं ती अँकरिंग करते, प्लस ती उत्तम कलाकारही आहे.
म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रामधले प्रोग्राम म्हणू नका, शैक्षणिक क्षेत्रामधले प्रोग्राम म्हणू नका, सांस्कृतिक क्षेत्रामधले प्रोग्राम म्हणू नका, सर्व कार्यक्रम ती अतिशय उत्तम तऱ्हेने त्याचं निवेदन करते. बरोबर आहे? थँक्यू. आणि हिने भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर पडणारा प्रभाव या विषयाला धरून प्रबंध लिहिला आणि त्यामध्ये चक्क PhD पण हासिल केली. सो अशा आपल्या एका गुणी कलाकाराला आज मी इथे बोलवलेलं आहे. आणि समीरा, मला फार आनंद झालेला आहे तुला इथे बघून, कारण का मी जसं म्हटलं तसं खरंच तू अतिशय रूपवान, गुणवान, असं सर्व गुण संपन्न आहेस. मराठी एक तर आजकाल बघायला गेलं तर लोकांचं कुठल्याही लेवलवरती मराठी स्वच्छ, चांगलं, म्हणजे काय म्हणायचं त्याला, सुसंस्कृत, असं फार रेअर मला बघायला मिळतं. आणि ही फार खेदाची गोष्ट वाटते मला, कारण का मी तुला सांगते, म्हणजे माझे तारीफ म्हणून म्हणायची नाही आहे, परंतु या वर्षापूर्वी मी मुंबई दूरदर्शनवरती निवेदिका आणि म्हणजे न्यूज रीडर असं म्हणून पण होते. आणि तेव्हा अनंत भावे होते आमच्या बरोबर. सो तेव्हा आम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे अशी आम्हाला असं कळलं की अरे नाही, हे याचा उच्चार कसा करायचा, तरीच आम्ही त्यांना विचारायचो, आनंद सर आम्हाला सांगा ना हे कसं बोलायचं किंवा कसं काय उच्चार करायचा असं. पण मी आजकाल पाहते म्हणजे न्यूज रीडिंग, इव्हन प्रायव्हेट चॅनलवरच्या पण मुली बोलताना आणि पाणी लोणी जेव्हा बोलतात तेव्हा मला खरंच दुःख वाटतं. कारण का असं आहे की वेन यू आर अपिअरिंग ऑन स्क्रीन म्हटल्यावरती तुमचं दिसणं, तुमचं राहणं, तुमची भाषा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमची भाषा ही फार महत्वाची आहे. आणि ती स्वच्छ, शुद्ध असणं फार गरजेचं आहे. अगदी. आणि त्या दृष्टिकोनातूनच तू आणि मधुरा वेलणकर या दोघींनीही आत्ताला एक YouTube चॅनल चालू केलेलं आहे. सो त्याविषयी आम्हाला पहिलं थोडं सांग. नक्कीच. तुम्ही आता म्हणालात ते इतकं खरं आहे की दूरदर्शनचे संस्कार आहेत हे सगळे, असं मला वाटतं. कारण मी जेव्हा निवेदनाला सुरुवात केली, खरं तर थोडंसं निवेदन बालकलाकार म्हणूनही कॅमेरा समोर करण्याची संधी, किलबिल या कार्यक्रमाचा एक आवृत्ती आली होती गंमत जम्मत या नावाची. तर त्यामधले काही भाग मला करायला मिळाले, त्याचं निवेदन करण्याची संधी मिळाली. आणि म्हणजे काही काही गोष्टी ना आपल्या आयुष्यात घडत जातात. आपल्याला आता मागे वळून बघताना लक्षात येतं की अच्छा यामुळे हे असं घडलं पुढे, पण तेव्हा काही कळत नसतं. म्हणजे मी 7वी 8वीत होते आणि कीर्तन आपल्याकडे महाविद्यालय आहे वडाळ्याला, तर त्याचा काहीतरी शतक महोत्सवी ते वर्ष होतं. तर त्या निमित्ताने त्याने बालकीर्तनकारांना तयार केलं होतं आणि त्या बालकीर्तनकारांच्या मुलाखती घ्यायच्या, असा काहीतरी स्वरूपाचा तो कार्यक्रम होता. पण मग त्यांनी मला सांगितलं की तूच स्क्रिप्ट पण लिहिण्याचा प्रयत्न कर. तर मग त्या वयामध्ये ते सगळं फार आव्हानात्मक वाटायचं की अरे वा, आपणच लिहायचं. मग मी काहीतरी लिहून त्यांना दाखवणार, मग त्यांनी काहीतरी सुधारणा करणं त्याच्यामध्ये, मग प्रश्न काढ, तुला काय विचारावं असं वाटतंय त्या मुलांना, असं सगळं करत ना कुठेतरी ते एक वर्कशॉप सारखं झालं माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग कॉलेजमध्ये आल्यानंतर मला अभिनेत्री व्हायचं होतं आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू होते. एकांकिका स्पर्धांमधून मी काम करत होते, 1-2 बक्षिसही मिळाली होती. अरे वा, नाट्य दर्पणचं बालकलाकार म्हणून पारितोषिक मिळालं होतं मला. तर मग ते सगळी ती स्वप्न होती, ह्याच्यात निवेदन असं कुठे काही डोक्यात नव्हतं. पण दूरदर्शननेच मला बोला ट्रेनिंग साठी विचारलं आणि तुम्ही म्हणालात तसं मला असं वाटतं की लाईव्ह फोन इन कार्यक्रम करणं ही एक प्रकारची समाधी असते, किंवा लाईव्ह क्रिकेट मॅच करण्यासारखं असतं ते, की तिथे तुम्हाला क्षणभरही थांबताच येत नाही. सतत काही ना काहीतरी घडत असतं, तुमच्या कानात कोणीतरी बोलत असतं आणि त्यांच्या आज्ञा तुम्हाला पाळायच्या असतात, त्याच्याबरोबर समोरच्याशी संवाद साधायचा असतो, अचानक काहीतरी विषय बदलणं अपेक्षित असतं, ब्रेक घ्यायचा असतो, टेक्निकल खूप साऱ्या बाबी असतात. आणि माझा पहिलाच कार्यक्रम लाईव्ह फोन इन होता आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना प्रश्न विचारायचो, लोक उत्तरं द्यायचे. आणि मला इतकं पहिली जी गोष्ट दूरदर्शनने शिकवली म्हणजे ती आमच्या भारती गोखले माझ्या पहिल्या निर्मात्या होत्या दूरदर्शनवरती, आणि त्यानंतर माधवी कुलकर्णी, मीना गोखले, अनेक लोकांनी तो कार्यक्रम पुढे केला. तर भारतीताईंनी आणि या सगळ्या मंडळींनी काय शिकवलं की हा आपला मित्र आहे, कॅमेरा मित्र आहे. आणि कॅमेरा म्हणजे नुसता हा कॅमेरा आणि त्याच्या मागचे कॅमेरामन दादा नाहीयेत, तर हा अख्खा महाराष्ट्र आहे. वाव, ही हजारो लाखो लोक आहेत जे एका वेळेस तुला बघतायत आणि त्या सगळ्यांशी तुला बोलायचंय, त्यांच्याशी तुझं एक नातं असलं पाहिजे. तर तो जो संस्कार झाला ना, कारण अभिनेते म्हणून आपण कॅमेऱ्यात न बघता काम करतो, कॅमेरा विसरून काम करायचा असतो आणि इथे कॅमेऱ्यातच बघून बोलायचं. तर ह्या 2 ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याची ओळख दूरदर्शनने करून दिली. आणि बोला ट्रेनिंगला इतका प्रतिसाद मिळाला की मला आता आठवूनही असं छान वाटतं की एका आठवड्याला
400 400 500 500 पत्र यायची. तोही काळ असा होता की तेव्हा तसं पत्र लिहिणं मागे पडलं होतं. एकतर उत्तरांसाठी लोक पत्र लिहायचे हे तर आहेच, पण नुसती उत्तरं नसायची, त्याच्यामध्ये खूप सारा प्रतिसाद असायचा की आम्हाला काय आवडतं काय नाही. आता हा कोलॅब वगैरेचा जमाना आहे ना, तर त्या काळामध्ये बोला बोला ट्रेंड्रिंगला मी माझ्याच ओळखीच्या एकांकडून कॉस्ट्युम कोलॅब मिळवलं होतं. कलानिधी म्हणून ठाण्यातली संस्था आहे, तर ते मला दर आठवड्याला कपडे द्यायचे आणि मग ते लूज असायचे, त्याला मागे पिना लावून बसायचं. पण दर आठवड्याला रोज वेगळा काहीतरी लुक करता यायचा. म्हणजे तेव्हा हे लुक वगैरे असे काही कॉन्सेप्ट नव्हते, पण मग मी हेअर ड्रेसर ठेवली होती आणि त्या खूप छान हेअरस्टाईल्स करायच्या माझ्या. आणि हे सगळं करत करत मग हळूहळू मी स्वतःही स्टायलिंग करायला शिकले. तर या सगळ्या गोष्टींना आता असं वाटतं की अरे हे सगळं आता इतकं नॉर्मल झालंय, पण तेव्हा हे नव्हतं. तर त्याच्या लोकांनाही मजा वाटायची. म्हणजे आत्ताही मला अनेक मंडळी भेटतात आणि सांगतात की तुझे कपडे पाहायचो आम्ही, तुझे लुक्स पाहायचो. आणि तसं तेव्हा इतर कोणी करत नव्हतं, कारण साडी हा नॉर्मल अटायर असायचा त्या काळामध्ये. तर फार मजा आली मला बोला बोला ट्रेंड्रिंगचा. आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष तो कार्यक्रम मी एकटी करत होते, म्हणजे अँकर म्हणून मी एकटीच होते. आणि दुसरी एक खूप छान गोष्ट झाली, कारण मी ज्या घरातून आले आमच्या घरामध्ये कलाक्षेत्रात कोणीच नव्हतं. म्हणजे कितीतरी पिढ्यांमध्ये मागे इतिहास बघितला तरी सुद्धा कलाक्षेत्राशी कुणाचा काही संबंध नाही. मी पहिलीच, पण माझ्या आई वडिलांनी खूप प्रोत्साहन दिलं की तुला आवड आहे ना, तुला जे करावंसं वाटतं करून बघ. म्हणजे अशा कधी अपेक्षाही ठेवल्या नाहीत की बाबा काहीतरी अमुक झालंच पाहिजे अमुक झालंच पाहिजे. तर तसा तो सगळा प्रवास सुरू झाला. आणि त्यामुळे ना मी जेव्हा प्रत्यक्ष अभिनय करायला लागले, मला आठवतंय तुम्हालाही पहिल्यांदा भेटल्यावरती मला खूप बुजायला व्हायचं की ही कोण मंडळी आहेत जी आपल्याला टीव्हीवर दिसतात, मोठ्या मोठ्या पडद्यांवरती दिसतात, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये असे खूप झगमगीत कपडे घालून फिरणारी ही सगळी मंडळी आहेत, ही आपल्याशी कशी वागतील कशी बोलतील. असं नाही म्हटलं तरी एक बुजरेपणा, कारण तशाच याच्यातून मी आले होते. कधी अशा मंडळींशी इंटरॅक्शन करणं, त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं अशी संधीच नव्हती मिळालेली. तर मला खूप बुजायला व्हायचं. पण बोला बोला ट्रेंड्रिंगनी ही संधी मिळाली की मला आज सांगायला अभिमान वाटतो, आत्ताच्या काळात सद्यस्थितीमध्ये जेवढे आज आपण स्टार्स म्हणतो, जी वलयांकित मंडळी आहेत, त्यातल्या बहुतेक सगळ्यांची मुलाखत मी घेतलेली अरे बोला बोला ट्रेंड्रिंग मध्ये. मग ती संगीत क्षेत्रातली मंडळी असू देत, चित्रपट क्षेत्रातली असू देत, म्हणजे अगदी लक्ष्मीकांत बेर्डेंपासून, अशोक सराफांपासून, हृदयनाथ मंगेशकरांपासून खूप दिग्गज मंडळींची. म्हणजे आणि मला त्यातून त्या मैत्री पण झाली, एक प्रकारचा एक कम्फर्ट आला, अरे ही सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत. आणि आपल्या मराठी सगळ्या कलाकार मंडळींचं मला फार कौतुक वाटतं की आपण इतके सहज तुम्ही सगळ्यांना सामावून घेताना, खास करून तुमची पिढी, की खूप शिकायलाही मिळतं आणि मार्गदर्शन खूप मिळतं. आणि एक आपलेपणा असतो की अरे ही आपली मुलगी आहे, हिला काहीतरी जे सांगायला पाहिजे, योग्य सांगायला पाहिजे ते सांगितलं पाहिजे, मग त्यासाठी कान धरावा लागला तरी धरावा. तर हे सगळं झाल्यामुळे ना बोला बोला ट्रेंड्रिंगने मला हे सगळं खूप दिलं. आणि मग माझ्यातला बुजरेपणा मला वाटतं कुठेतरी आपोआप गेला. तो कदाचित लोकांना कळलाही नसेल बुजरेपणा, पण आपल्याला आपलं कळत असतं ना आतमध्ये, हा की अरे आपण कुठे आहोत आणि ही सगळी मंडळी आपल्याला कसं बघत असतील आणि काय. पण मग ती आपोआप एक मैत्री होत गेली आणि आय बिलॉंग हिअर, आपण इथलेच आहोत असा जो एक भाव मनात तयार झाला. तर हे सगळं करत असताना पहिली गोष्ट दूरदर्शनने जी दिली की प्रमाण भाषा ही आपल्याला आली पाहिजे. कारण बोलीभाषा आहेतच आणि बोलीभाषांवरचं प्रेमही तितकंच महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जी कलाकार मंडळी आपल्याकडे बघा ना, की जी त्यांच्या प्रदेशातली बोली बोलू शकतात, ते कलाकार अधिक यशस्वी ठरतात. आता मी मुंबईत वाढले, त्यामुळे मला अशी काही कुठली विशिष्ट बोली अशी येत नाही, पण कोकणातली भाषेचा गोडवा वेगळा आहे, खानदेशी भाषेचा आहे, विदर्भातल्या भाषेचा आहे. तर ते सगळं आहेच. पण तुम्ही म्हणालात तसं की आपण जेव्हा निवेदक किंवा सूत्रसंचालक म्हणून येतो आणि तेव्हा जर इतर कुठली भूमिका करत नसेल, म्हणजे मी खानदेशीच आहे असं म्हणून जर मी बोलत असेल, तर माझा टोन, माझं बोलणं हे खानदेशी पाहिजे. पण जर मी प्रमाण भाषा सादर करण्यासाठी आलेली आहे, तर माझे उच्चार शुद्ध स्वच्छ हवेत. आणि मग त्यासाठीची थोडीशी जागरूकता, मग कसे उच्चार हवेत, तर ते सगळे संस्कार मला वाटतं पुन्हा दूरदर्शननी खूप दिले. सगळ्या कलाकार, म्हणजे मी ज्या ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम केलं, मग विक्रम गोखले असतील, सुहासताई असतील, सुहास जोशी असतील, अरुण नलावडे असतील, ही सगळी मंडळी ही या बाबतीमध्ये खूप जागरूक असलेली कायमच पाहिली. तर ते झालं. आणि मग त्यातून ना भाषेवरचं प्रेम वाटलं. मला मुळात भाषांची आवड होती. मी जसं म्हटलं की अभिनेत्री व्हायचं असं एक स्वप्न होतं, तसं मला मराठीत BA आणि MA करायचं हे स्वप्न होतं.
आणि पुढे शांताबाई शेळके वाचायला लागल्यानंतर असं मला लक्षात आलं की शांताबाईंनी मराठी आणि संस्कृत दोन्हीमध्ये MA केलं होतं. मग माझं ते स्वप्न बदलं की आपण मराठी आणि संस्कृत दोन्हीत MA करायचं. आणि खरं तर मला आधी मराठीत करायचं होतं MA, पण माझ्या बाई ज्या माझ्या पुढे गाईडही झाल्या, डॉक्टर मंजुषा गोखले, त्यांनी खूप आग्रहाने मला संस्कृत घ्यायला लावलं. माझं खरं तर मराठी आधी ठरलं होतं ना, त्यामुळे संस्कृत नंतर बघू असं म्हणून मी बाजूला ठेवणार होते. पण त्या म्हणाल्या नाही, संस्कृत ही सगळ्या भारतीय भाषांची जननी. तुला जर भाषांचा अभ्यास करायचा आहे तर मग आधी तुझा तो पाया पक्का असेल तर तू इतर भाषा सहजपणे शिकू शकशील, त्याच्यात तुला जे काही करायचंय ते करता येईल. म्हणजे मराठी तर तुझी मातृभाषा, तिचा अभ्यास तू करशील, मग आधी संस्कृतचा कर. म्हणून मी BA आणि MA आधी संस्कृतमध्ये केलं आणि मग ते करत असतानाच कलाकार म्हणूनही प्रवास सुरू झाला होता. पण तरी सुद्धा ठरवून की नाही आपण मराठीत MA करायचं ठरवलं होतं, तर मी जवळजवळ माझं संस्कृत MA झाल्यानंतर 4 वर्षांनी मराठीत MA केलं, पण मी ते केलं. ग्रेट यार, ग्रेट. बघितलं किती, म्हणजे एखादे म्हणतात ना, मुश्किल नाही कुछ भी अगर था नहीं जी. हो, तसं झालं. तसं झालं की तू यू डिसाइडेड अबाउट इट अँड यू पुट ऑल युअर एफर्ट्स फॉर इट, विच इज व्हेरी क्रेडिटेबल. आणि आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तरार्धाकडे यायचं तर हा सगळा प्रवास असा झाला. आणि मग एक दिवस मी आणि मधुरा आम्ही एकत्र पहिली मालिका, म्हणजे तिचीही पहिली मालिका ऍज अ लीड हिरोईन नायिका म्हणून आणि माझी पहिली मालिका मृण्मयी होती झी वरती. तर तेव्हा अल्फा होतं. तर मृण्मयीमध्ये आमची मैत्री झाली आणि त्यानंतर ना आम्ही 1-2 मालिका एकत्र केल्या पुढे. एक 7 जन्माच्या गाठी म्हणून मालिका आम्ही एकत्र केली आणि अधूनमधून इव्हेंट्सच्या वगैरे कार्यक्रमांच्या वगैरे दौऱ्यामध्ये वगैरे एकत्र असायचो, गप्पा मारायचो. तर छान मैत्री होती. पण नंतर मग दोघींची लग्न झाली, आपापले संसार आणि असं तसं. आणि मी पार्ल्यात आले ठाण्यातून आणि ती परळला गेली पार्ल्यातून. तर त्यामुळे अशा काही फार भेटीगाठी होत नव्हत्या. पण एक दिवस मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की मी ना मराठीत MA करते. अच्छा. तर म्हंटल अगं कसं काय असं, म्हणजे तुला एकदम काय वाटलं, कारण ती अभिनेत्री म्हणून इतकी यशस्वी आहे आणि हे सगळं आणि लहान मुलं असताना वगैरे. तर ती म्हणाली नाही, माझी इच्छा आहे की मराठी भाषेचा छान पद्धतशीर आपण अभ्यास करावा, तर तू MA केलंस मराठीत तर तू मला मदत करशील का. तर म्हटलं अगदीच करेन. आणि मग मी भेटायला लागलो. तर मी तिला माझ्या काही नोट्स शेअर केल्या आणि मी तिला म्हटलं तुला काही अवघड वाटलं तर मला सांग, कारण ती बाहेरून MA करत होती, म्हणजे लेक्चर्सना रेग्युलर जाऊन करणार नव्हती, डिस्टन्स एज्युकेशननी करत होती. तर आम्ही गप्पा मारत असताना मी तिला काही माझ्या अभ्यासातल्या गोष्टी सांगितल्या आणि ती म्हणाली की अगं हे कुठल्याच पुस्तकात नाहीये, मला ज्या नोट्स मिळाल्या आहेत ह्याच्याकडून युनिव्हर्सिटीकडून. तर म्हटलं हो नसतीलच, कारण या गोष्टी ना मी स्वतः शोधून काढल्यात. क्या बात आहे. तर म्हणजे मी शोधल्या म्हणजे काय, तर एकदा आमच्या व्याख्यानाला एका असं झालं, आम्हाला कुबल सर म्हणून सर शिकवायला होते. तर सर असं म्हणाले की बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलं, पहिलं वर्तमानपत्र. आता ही गोष्ट आपल्याला माहिती असते, पण ते म्हणाले ते त्यावेळेस किती वर्षाचे होते. तर म्हटलं असा विचार कुठे केला आणि असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय ना की ते किती वर्षाचे होते. तर ते केवळ 20 वर्षाचे होते जेव्हा त्याने दर्पण. आणि मग असं वाटलं की 20व्या वर्षी असं कुठून ही दृष्टी आली असेल की आपल्याला एक वर्तमानपत्र सुरू करायचंय आणि हे ते. ते म्हणाले हेच तुम्ही शोधायला पाहिजे. म्हणजे एक आय ओपनिंग मुवमेंट म्हणतो ना, डोळ्यात अंजन घालणारा क्षण होता तो, की अरे आपण नुसतंच वाचतो, आपण प्रश्न विचार. 18व्या शतकामध्ये हो 1832 हा 1832च्या आसपास. हो. आणि मग बाळशास्त्री जुना काळ, खूप जुना काळ येतो. आणि मग बाळशास्त्री जांभेकर कोण, मग ते काय करायचं, मग त्यांचं चरित्र शोधा. मग त्या काळातले ऍक्च्युअल दर्पणचे अंक काढून बघा की दर्पणचं स्वरूप काय होतं. मग दर्पण बायलिंग्वल होतं तेव्हा, द्वैभाषिक. हो द्विभाषिक होतं, इंग्रजी आणि मराठी होतं. आणि त्याचं कारण हे होतं की सरकारला कळलं पाहिजे ना तुम्ही काय छापलंय, तुम्ही सरकार विरोधी गोष्टी छापल्यात, तर म्हणून ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये छापलं जायचं. तर या सगळ्या गोष्टी कळल्या. मग नंतर अशा ना मग ती एक आवड निर्माण झाली की आपला इतिहास नेमका काय आहे तो आपण समजून घेऊया. ज्या व्यक्तींविषयी आपण वाचतो आहोत त्यांच्याविषयी थोडी अधिक माहिती, नेमका काळ कुठला आहे. मग 1857 साल हे महत्वाचं आहे, कारण अर्थात स्वातंत्र्य युद्ध झालं, पण 1857लाच मुंबई युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. म्हणजे एका वेळेस झाशीची राणी आपल्या मुलाला बांधून घोड्याच्या टापावरती देश हादरवती आहे आणि त्याच वेळेस इथे तोवर युनिव्हर्सिटी नाहीये. म्हणजे त्याच्या आधीचा समाज वेगळा आहे. किंवा 1818 मध्ये पेशवाई बुडाली,
तर ते वर्ष किती महत्वाचे. मग त्या संदर्भामध्ये आपण 1820 ची घटना बघतो तेव्हा तिला काही वेगळे पदर दिसतात, आपल्याला काही वेगळे संदर्भ दिसतात. तर हे सगळे मग ती सरांची एक प्रेरणा जी मिळाली त्यातून मी मला जमेल तसा प्रवास सुरू केला. मग ऍक्च्युअल पुस्तकं जाऊन बघणं, ऍक्च्युअल टेक्स्ट बघणं. मग एशियाटिक लायब्ररी असेल, मुंबई युनिव्हर्सिटीची जवाहरलाल नेहरू जैन लायब्ररी अतिशय समृद्ध, खूप सुंदर लायब्ररी आहे. पाहिलेत, फारच सुंदर नाही पाहिले. नाही म्हणजे लायब्ररी माझ्यासाठी कॅफे सारखी जागा झाली की तो हॉल इतका सुंदर आहे, खूप सुंदर. हेरिटेज बिल्डिंग किंवा फोर्टची जी लायब्ररी आहे मुंबई युनिव्हर्सिटीची ती पण इतकी सुंदर आहे. आणि ते काचेची तावदानं आहेत सगळी आणि अजूनही ते जुनेच टेबल्स आणि सगळं आहे. तर असं वाटतं आपण टाइम ट्रॅव्हल करून त्या काळात 1900 फारच गेले तिकडे 19व्या शतकात असल्यासारखं. याच्यातनं मी सांगते की तुम्ही पण जरूर व्हिजिट करा. ही सांगते ते खरं आहे आणि फार सुरेख आहे. एकदा तुम्ही जरूर, जेव्हा मुंबईतले असतील त्यांनी तर व्हिजिट कराच करा, परंतु मुंबईच्या बाहेरचे जे लोक असतील त्यांनी पण जरूर वेळात वेळ काढून मुंबई युनिव्हर्सिटी ही त्या काळातली आणि तिथलं पहिलं म्हणजे जे लायब्ररी आहे ती जरूर व्हिजिट करा. फार सुंदर आहे. ससून लायब्ररी अतिशय सुंदर आहे. मग हा एक छंद लागला की आणि मी ठाण्यात मोठी झाले. तर ठाण्यात बेडेकरांची ओरिएंटल रिसर्च सेंटर म्हणून एक संस्था आहे, म्हणजे प्राच्यविद्या असं त्या लायब्ररीचं नाव आहे. तर तिथे सगळी ओरिएंटल स्टडीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पौर्वात्य सगळ्या गोष्टींचा, आपल्या एशियातल्या गोष्टींचा अभ्यास की जो वेस्टर्नर्सनी सुरू केला, ज्याची सुरुवात ब्रिटिशांनी खरं तर केली. कारण त्यांना कुतूहल होतं ना, संस्कृत काय भाषा आहे, मराठी काय भाषा आहे. मग त्यांनी ट्रान्सलेशन्स केली आपल्या संस्कृत ग्रंथांची. तर ही सगळ्या गोष्टी म्हणजे संस्कृत आणि मराठी दोन्हीशी परिचय असल्यामुळे हे मला फार फॅसिनेटिंग वाटायला लागलं. तर त्याचाही अभ्यास करत होते, त्याचंही वाचन करत होते. आणि प्राच्यविद्यामध्ये इतकी पुस्तकं आहेत आणि मला ना या सगळ्या ग्रंथपालांचं फार कौतुक वाटतं की कसं त्यांच्या लक्षात राहतं. त्यांना एक आपण विषय सांगावा की मला काय आचार्य अत्रे की कुठलं पुस्तक कुठे असणार आहे, कुठे नाटकमध्ये काय आहे, कवितामध्ये काय आहे, चरित्रामध्ये त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं कुठली आहेत, त्यांची भाषणं कुठे मिळतील, त्यांचे विशेषांक कुठे आहेत, असं फाड 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 सांगतात. तर हे इतकं अफलातून आहे ना. आणि असे खूप छान ग्रंथपालांची माझी मैत्री होती. त्यातले एक प्राच्यविद्याचे शेंडे काका, म्हणजे मुकुंदराज देव तबलावादक जे आहेत त्यांचे सासरे. तर ते खूप छान मैत्री. आणि मग त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं की तू फक्त विषय सांग, मी तुला पुस्तकं काढून देतो आणि कसं मिळत नाही आपण शोधूया हे पुस्तक. मग त्या बिब्लिओग्राफीज वाचणं वगैरे असा सगळा तो प्रवास झाला. तर जेव्हा मधुराशी बोलणं झालं तेव्हा मी तिला म्हटलं की हा सगळा माझा छंद आहे आणि हे सगळं मी असं माझ्याच ह्याच्याकडून काही याला काही स्वांत सुखायला चाललं होतं माझं सगळं. तर ती म्हणाली की अगं हे किती छान आहे आणि तू कलाकार आहेस, मी कलाकार आहे, तर आपण हे सगळं लोकांना सांगूया. आणि ह्यातून मग मी तिला म्हटलं अगं पण कमर्शियली हे किती सक्सेसफुल असेल लोकांना, कारण सध्या जे काही एकंदर सब्जेक्ट तसं आहे तर खरंच करायचं का. ती म्हणाली मी करते प्रोड्यूस, तू कशाला, तू पैशाची काही काळजी करू नको, तुला फक्त काय कसं मांडायचं ते मला सांग. असं म्हणून मग आम्ही तो प्रवास मधुरवचा सुरू केला आणि मग त्यातून मधुरव बोरू ते ब्लॉग अशा कार्यक्रमाची निर्मिती झाली. नाही, आम्ही एक नाटक केलं, मराठी भाषेची गोष्ट सांगणार, मराठी भाषेची 2000 वर्षाची गोष्ट सांगणारं नाटक. आणि तेव्हा ना अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला नव्हता. त्याविषयीची तयारी आपली सुरू झाली होती, मुवमेंट चालू झाली होती, म्हणजे आपण ती केस तयार करत होतो हे ते. आणि योगायोगाने असेल की हा विषय आमच्याही मनात आला आणि सायमल्टेनियसली आम्ही पण त्याच्यावरती काम करतो आहोत. त्यामुळे जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा कुठेतरी आम्हाला इतका आनंद झाला की नकळत कुठेतरी आपण या मोहिमेसाठी काहीतरी करू शकलो आहोत. एक खारीचा वाटा असेल किंवा अप्रत्यक्ष काहीतरी असेल. आणि मग तेव्हा ना लोकांचंही कुतूहल जास्त जागं झालं की अरे काय आहे, काय अभिजात भाषा म्हणजे काय, का म्हणायचं मराठीला अभिजात भाषा. आणि त्याचं उत्तर मधुरवमध्ये आहे. कारण आम्हाला आता नाही, 2000 वर्षाची आपली अखंड राहिलेली परंपरा आहे. तर आम्ही मधुरवमधून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की सातवाहन काळातले जे प्राकृत महाराष्ट्री आपण म्हणतो, महाराष्ट्री प्राकृत, अनेक प्राकृत भाषा त्या काळात प्रचलित होत्या. आपण मुळातच एक बहुभाषिकच देश आहोत पहिल्यापासून. तर त्यामुळे जेव्हा संस्कृत बोललं जात होतं तेव्हाही बरोबरीने प्राकृत बोललं जात होतं. मग त्याच्यामध्ये काही स्थित्यंतर येत गेली, त्यातला एक महाराष्ट्री प्राकृत, ज्यातून आपली मराठी जन्माला आली. आणि हा 2000 वर्षाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये असंख्य लोकांनी योगदान दिले.
तर त्यातली काही ठळक उदाहरणं आपण याच्यातून मांडतो. म्हणजे जसं आज ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं काम आपल्याला माहिती असतं की त्यांनी संस्कृतमधून गीता ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये मराठीत आणली. म्हणजे एक अध्यात्म विद्येचा त्यांनी प्रसार मराठीमध्ये सुरू केला आणि आपल्याला हा विश्वास दिला की मराठी ही ज्ञानभाषा सुद्धा, जे आपण आत्ताही म्हणतो आहोत की बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातला जो आत्ताही आपल्याला एक संघर्ष जाणवतो, तर त्या दृष्टीने बघायला गेलं तर मराठी बोलीभाषा होती. पण मग त्या बेसिकली तेव्हा लोकांना ते कळायला सोपं जावं म्हणून त्यांनी तेव्हा ते मराठी या बोलीभाषेमध्ये, पण त्या बोलीभाषेची ती क्षमता होती की तिला ज्ञानभाषाही बनवता येईल. आणि आता आपण ज्यांना बोलीभाषा म्हणतो त्या प्रादेशिक भाषा आहेत आणि आपल्याकडे एक प्रमाण भाषा आहे जी मराठीचीच रूप आहे. त्यामुळे तसा संघर्ष तिथे नाहीये. पण पूर्वीच्या काळी काय होतं, संस्कृत आणि प्राकृत यांचं अस्तित्व वेगवेगळं होतं आणि काही अधिकार ज्ञानाचे हे फक्त संस्कृतला देण्यात आले होते. जसा अध्यात्म विद्येचा अधिकार असेल, वेदांचा अधिकार असेल किंवा, तर ज्ञान असं बंदिस्त होता कामा नये. भाषा ही मुळातच संभाषणासाठी आहे, प्रवाहासाठी. या विचारातून ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली ती क्रांती आहे. पण अशा कितीतरी गोष्टी सतत होत राहिल्या, कारण आपल्या मराठी भाषेने वेगवेगळी आव्हानं झेलली आहेत. जसं आधी संस्कृतचं प्राबल्याचं एक आव्हान असेल, तसं पुढे फारसीचं हे होतं. कारण आपल्यावरती जो राज्य करत असतो त्या राज्यकर्त्याची भाषा बोलली जाते. तर त्याप्रमाणे यवनांचं आक्रमण जेव्हा झालं, जेव्हा आपण वेगवेगळ्या पादशाह्यांच्या अंतर्गत होतो, तर तेव्हा ती दरबारी भाषा होती. आता मला एक स्कॉलरशिप मिळाली इन्फोसिस आणि भांडारकर इन्स्टिट्यूट कडून, तर त्या अंतर्गत मी एका संस्कृत काव्याचा अभ्यास केला. आणि ते एक संस्कृतमध्ये ना फार प्रवास वर्णन नाहीयेत, खूप ट्रॅव्हलॉग्स नाहीयेत, पण हे एक प्रवास वर्णन आहे 16व्या शतकात लिहिलं गेलेलं आणि विश्वगुणादर्श चंपू असं त्याचं नाव आहे. आणि त्याचे व्यंकटाध्वरी म्हणून विद्वान, अतिशय विद्वान असलेल्या व्यक्तींनी ते लिहिलंय. त्यांच्या बऱ्याच कलाकृती आहेत, म्हणजे आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले ते पंडित आहेत. म्हणजे एकच उदाहरण सांगायचं तर त्यांनी एक 30 श्लोकांचं काव्य लिहिलंय, जे सरळ वाचलं तर रामायण आहे आणि उलट वाचलं तर महाभारत आहे. अरे काय सांगते. म्हणजे कुठल्या भाषेत? संस्कृतमध्ये आहे, संस्कृतमध्ये. तर त्यामुळे म्हणजे किती विद्वान. हा, संस्कृतमध्ये हा काव्याचा एक प्रकार आहे, अनुलोम आणि विलोम. हो, आम्हाला हेच माहिती आहे. योगामधलं प्रकार. तर तसं ते ओके, हे माझ्यासाठी पण न्यूज आहे. हो, अगदीच. म्हणजे आणि याला असं पण वाचता येतं, याला विद्वत्ता किती पाहिजे ना, कारण शब्दांची निवड तुम्ही इतकी अचूक केलेली असली पाहिजे की ते वाक्य राईट रीडिंग. हो, म्हणजे मी काही श्लोकांचा आनंद आस्वाद घेतलेला आहे त्यातला. आणि तर त्यांनी हे जे प्रवास वर्णन दिलंय त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं वर्णन केलंय. आणि तेव्हा महाराष्ट्राचं वर्णन करताना ते असं म्हणतात की आता काय झालंय, लोकांचं म्हणजे आपण जे अलीकडे तक्रार करतो ना तसं, की संस्कृतकडे लोक फार लक्ष देत नाहीत. कारण का, तिथे करिअर चॉईस कमी आहे. करिअर चॉईस कशात आहे, तर दरबारात नोकऱ्या मिळतात. आणि मग दरबारात नोकऱ्या कोणाला मिळतात, ज्यांना फारसी येतं, ज्यांना दरबाराची भाषा येते किंवा ज्यांना गणित येतं, कारण अकाउंटिंग करायला लागायचं ना. तर हे सगळं करण्याकडे आता लोकांचा कल आहे आणि त्याच्यामुळे लोक वेदांचा अभ्यास कमी करतायत, असं त्यांनी त्याच्यामध्ये निरीक्षण नोंदवून ठेवलंय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यास करत असताना मग असं वाटलं की आता मधुरावमध्ये हे सगळं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो की कशी मराठीने आव्हानं झेलली आहेत. मग आता हे फारसीचं एक आव्हान होतं आणि त्यातून मग छत्रपती शिवाजी महाराज येतात. मग ते स्वतःचा राज्यभाषा कोश तयार करतात आणि ते म्हणतात की का आपण त्यांचे शब्द वापरायचे, आपण प्रत्येक गोष्टीला आपला एक शब्द तयार करूया. तर हा एक किती क्रांतिकारी विचार आहे ना, की माझी भाषा माझी असो. 2-3 शब्द असे सांगू शकशील जे म्हणजे शिवकालीन याच्यामध्ये त्या भाषेसाठी, पारसीसाठी केले गेले? आता जसं त्यांनी स्वामी हा शब्द बादशहासाठी तयार केला किंवा पेशवा या शब्दासाठी खरं तर प्रधान हा शब्द, कारण अष्टप्रधान मंडळ त्यांनी तयार केलं. तर ही असे त्यांनी जवळजवळ मी चुकत नसेल तर हजारो शब्द खरं तर तयार केलेत. आणि तो त्यासाठी भाषा पंडितांना कामाला लावून, म्हणजे हे पुन्हा आहे ना की कुठल्या समाजामध्ये स्कॉलर्सना काय स्थान मिळतं, विद्वानांना काय हे मिळतं, कारण राजकारण म्हणा किंवा जे नेतृत्व आहे त्याचा विद्वत्तेशी संवाद कसा आहे ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे ना. तर ते तिथे बघायला मिळतं की त्यांनी अशा पद्धतीचा एक कोश तयार करून घेतला. किंवा आता हालाची गाथा सप्तशती हे आपलं पहिलं काव्य मानलं जातं, मराठीतलं आद्य काव्य, म्हणजे महाराष्ट्री प्राकृत मधलं, की जे 2000 वर्षापूर्वी लिहिलं गेलं.
तर ते काव्य कसं लिहिलं गेलं, तर ते काव्य त्या राजाने दवंडी पेटवली होती. एक आपल्या राज्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की ज्यांना कोणाला काव्य करायचंय त्यांनी माझ्याकडे काव्य पाठवा. म्हणजे आपण काव्य स्पर्धा घेतो ना तशी. आणि त्यातल्या त्यांनी 700 गाथा निवडल्या, 700 काव्य निवडली, त्याचं ते संकलन आहे. तर म्हणजे खरं तर हे लोककाव्य आहे ना, लोकांनी केलेलं. ते काही असं कोणी म्हणजे कालिदास बसला आणि त्यांनी लिहिलं असं काव्य नाहीये, ते कुठल्या तरी प्रथितयश मंडळींनी केलेलं. तर हे सर्वसामान्य मंडळींनी केलेलं काव्य आहे आणि ते 2000 वर्ष आज आपल्याकडे टिकून आहे. तो तसं बघायला गेलं तर त्या समाजाचा तो एक अल्बम आहे. एक्झॅक्टली. जुने फोटोग्राफ्स आपण बघावेत, त्या पद्धतीने या साहित्यातून या जुन्या मंडळींचे फोटोज आपण बघू शकतो, त्या आठवणी ताज्या होतात. तर हे सगळं मधुरमधून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग याच्यात कसा कसा प्रवास झाला, कारण बोरू ते ब्लॉग म्हणजे पूर्वी लोक बोरू घेऊन लिहित होती. मग त्यानंतर छापण्याची कला आपल्याकडे कधी आली, तर इंग्रज आल्यावर छापण्याची कला आली. पण इंग्रजीतून छापत होते, मग मराठी छापणं याच्यामध्ये काय काय आव्हानं होती, अशा खूप गमती जमती त्याच्यामध्ये आहेत. तर तो इतिहास सांगणं, मग आपली कोण अशी मंडळी होती की ज्यांनी मराठीसाठी काय लढा दिला. अर्थात आमच्या हेही लक्षात आलं की ही सगळी ओळख आपण मधुरमधून करून देतो. जवळजवळ 2.5 तासाचा आपला नाटकाचा जसा प्रयोग असतो तसं हे नाटक आहे. त्याच्यामध्ये 3 पात्र आहेत, ते वेगवेगळ्या भूमिका करतात, ते नाचतात, गातात, सगळं करतात. त्याच्यामुळे अजिबातच आपण ज्याला म्हणतो ना, हा विषय जरी ऐकायला असा थोडा जड असेल की बापरे मराठी भाषेचा प्रवास वगैरे, पण लोक प्रयोगाला दंगा करतात, हसतात, रडतात. कितीतरी क्षण असे आहेत की जे इतके भावूक करतात. म्हणजे आता मी स्वतःच किती वेळा प्रयोग बघितलाय, पण प्रत्येक वेळेस प्रयोगाला रडू येतं. ही काय मंडळी आहेत, यांनी केवढं काम करून ठेवलंय आणि यांच्यामुळे मराठी भाषा आणि तो जो एक अभिमान मनामध्ये झाला होतो ना की ही माझी भाषा या लोकांनी इतकी सांभाळून इथवर आणलीये, मग आता माझं काम नाही का, मला काय करायचंय, फक्त मराठीत बोलायचा प्रयत्न करायचा, माझ्या पुढच्या पिढीशी बोलायचंय. काही मराठी गाणी कविता मला जपायच्या, मला मराठी चित्रपट बघायचे, मला मराठी मालिका बघायच्याच. जिथे जिथे कोण मराठी उद्योजक असेल तर मला मराठी उद्योजकाचे कदाचित उत्पादन विकत घ्यायचंय का, कारण या सगळ्यातून माझा मराठी समाज एकत्र राहणार आहे, मोठा होणार आहे, माझ्या महाराष्ट्राची ओळख मोठी होणार आहे. तर हे सगळं पोहोचवण्याचा असा तो प्रयत्न आहे. पण मग आमच्या मला वाटतं मी त्याची संहिता मी लिहिली, त्याचं संशोधन मी केलं आणि खूप छान मंडळींनी त्याचं आतापर्यंत कौतुक केलंय, पाहिलंय. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्याकडे राजभवनामध्ये आतापर्यंत नाटक सादर झालं नव्हतं. म्हणजे आपला दरबार हॉल जो आहे राजभवनातला, की जिथे सगळे आपले जे शासकीय पुरस्कार असतात ते जिथे प्रदान केले जातात, तिथे नाटक होण्याचं काही तसं कारण हा 750 मंडळी बसू शकतात त्या ठिकाणी. तर तिकडे तेव्हाचे इकडच्या सेल आहेत, तिकडच्या सेल आहेत, दोन्ही ठिकाणी आहेत. हा दोन आहेत तिकडे. त्यातला दरबार हॉल जो त्या मनाने तुलनेने मोठा जो आहे, म्हणजे ते पूर्वी काय असायचं, आम दरबार खास दरबार दिवाने खास तसं. तर त्यातला जो दरबार हॉल आहे तिथे आपण निमंत्रितांसाठी स्वतः राज्यपाल महोदयांनी आपल्याला प्रयोग करण्याची संधी दिली आणि त्यामुळे कोश्यारी होते तत्कालीन राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी, आणि त्यांनाही स्वतःला साहित्याची अतिशय आवड. ते रोज दासबोध वाचायचे. मराठी भाषा खूप नव्हती येत त्यांना, पण ते शिकत होते आणि बऱ्याच मराठी ग्रंथांचे ट्रान्सलेशन्स वाचत होते. दासबोध तर ते प्रत्यक्षात वाचत होते आणि त्यांना खूप आवडलं की मराठी भाषेवरचा काहीतरी प्रयोग आहे. तर त्यांनी आम्हाला प्रयोग करायला बोलवलं. पूर्ण प्रयोग पाहिला आणि आम्हाला त्यावेळेस त्यांनी 5 लाखाचं बक्षीस दिलं. वा, तर धन्यवाद. मला त्यातल्या म्हणजे पैसे महत्वाचे असतातच आणि त्याचं मूल्य कमी नाही, पण त्याहीपेक्षा मला फार छान वाटलं की राज्यपाल हा आपल्या राज्याचं प्रतिनिधी असतात ना सगळ्यात, तर त्यांनी त्याचं कौतुक करणं आणि त्याबरोबर त्यांनी हेही सांगितलं की माझी इच्छा आहे की जिथे जिथे आपल्या मराठी विद्यापीठं आहेत, मराठी महाविद्यालय आहेत, तर तिथे या नाटकाचे प्रयोग व्हावे अशी त्यांनी सूचना केली. तर ते आम्हाला जास्त मोलाचं होतं. पुरस्काराचं मोल तर होतंच. मग कुठे कुठे प्रयोग किती, आपण आता 50वा प्रयोगाचा टप्पा गाठला आणि अनेक SNDT महाविद्यालयाने आपला प्रयोग केला. तो त्यांनी गेटवे ऑफ इंडियाला केला. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाला नाटक करण्याची एक संधी मिळाली. रॉयल ओपेरा हाऊसला प्रयोग झाला. आता दुबईमध्ये आणि अबुधाबीला प्रयोग झाले. आता हैदराबादला प्रयोग होऊ घातलाय आणि अनेक ठिकाणाहून लोक विचारणा करत आहेत. तर आम्ही प्रयत्न करतो आहोत. आमची इच्छा हीच आहे की जगाच्या पाठीवर आज मराठी माणूस जिथे जिथे आहे
तिथे तिथे मराठी भाषेची गोष्ट आपण घेऊन जावं. पण मला एक लक्षात आलं की प्रयोग तर आपण करत राहूच, पण त्याचबरोबर आणखीन खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लोकांना सांगायच्या. आणि त्या प्रयोगाची एकदा एक नाटकाची संहिता बांधली की ती तशी बंदिस्त असते आणि ती आता तिला हात नाही लावायचा. पण मग हे सांगायचं आणि याचं काय करायचं, किंवा प्रयोग बघितल्यानंतरही लोक सांगायचे की अहो आम्हाला अजून जाणून घ्यायला आवडेल, आणखीन काही आवडेल. मग त्यातून आम्ही इन्क्रेडिबल मराठी सुरू केली. आणि मग असं वाटलं मधुराचं युट्यूब चॅनल होतंच, पण ते तेव्हा काही फार ती त्याच्यावर कार्यरत होती असं नाही. तर मग तिला मी विचार केला की मग आपण ह्या युट्यूब वाहिनीचा वापर करूया. आणि आता मला सांगायला खूप गंमत वाटते आणि छान वाटतं की आम्ही त्याच्यावरती मुद्दामहून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक आपल्याला आदर्श दिलाय की प्रतिशब्द तयार करता येत असेल आणि सोपा, तर करण्याचा प्रयत्न करूया. जिथे तुम्ही स्वतः केलं तर आम्ही युट्यूब चॅनल न म्हणता युट्यूब वाहिनी म्हणतो. आणि आम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईबला पसंती द्या, प्रसार करा आणि सभासद व्हा असं म्हणे. तिथे छान. तर आता खरं तर हे सोपे शब्द आहेत की पसंती द्या, प्रसार करा आणि सभासद व्हा. यात काहीच अवघड नाही. आणि हे आपण लाईक, शेअर, सबस्क्राईबला सहजपणे म्हणू शकतो. मग म्हणूया ना, प्रयत्न करूया. म्हणजे अगदी तोंडावर इतकं बसलं ना, थँक्यू पटकन म्हटलं. आपण आणि कधी कधी असं होतं धन्यवाद किंवा आभारी म्हटलं तर अनेकदा लोकांना असं वाटतं की बापरे हे काय. पण ते मला वाटतं थोडीशी सवय करून घेण्याचाही भाग आहे. आणि त्यात पुन्हा मी खूप प्रयत्न करते की निवेदन करत असताना सहसा इंग्रजी शब्द टाळायचे, किंवा जर वापरला इंग्रजी शब्द तर ताबडतोब त्याला प्रतिशब्द वापरायचा. अरे वा, छान. असा प्रयत्न करतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश शब्द होतात. बेसिकली काय झालं की 36 वर्ष मी जू एरियात राहते, इथे औषधाला पण मराठी नाहीये खरं. सो त्यामुळे मी जे अगदी स्टॉन्च मराठी, परंतु ते इथे आल्यानंतर इतकं कॉस्मोपॉलिटियन झालं माझं, काय हिंदी इंग्लिश हो, इथे हेच बोलावं लागतं मला. सवयीचा आणि सरावाला आहे माझं. म्हणून कोणी नाहीच आहे ना, खरंय. म्हणजे त्यांना काहीच कळत नाही. म्हणजे तू काही म्हणते ते बप्पर आहे. अगदी. पण म्हणूनच मला वाटतं की ही आत्ताच्या पालकांची जबाबदारी खूप आहे. एक एक घरामध्ये आपण मराठी बोलणं. कारण मी पण स्वतः एक पालक आहे. मला ही कल्पना आहे की खूप अवघड आहे आजच्या मुलांशी मराठीत बोलणं, पण फार गरजेचं आहे. असं वाटतं की कुठेतरी एंटरटेनमेंटची झालर असलेला असा कुठला तरी मराठी नाटकाला तुम्ही त्यांना नेलं. मराठी म्हणजे बालनाट्य असेल किंवा जिथे काही काय म्हणायचं ते साहित्याविषयक काही होत असेल किंवा पुस्तकांची जत्रा भरते, तर तिथे नेलं पाहिजे अशा तऱ्हेने काहीतरी. आणि मला वाटतं जेवढी लवकर सुरुवात होते ना तितकं छान होतं ते. म्हणजे आता आम्ही असं पाहतो की मधुरला येणारी तरुणाई खूप आहे. अरे वा. आणि ती मुलं येतात, त्यातली अनेक जण कॉन्व्हेंटची पण असतात. आणि ती आल्यानंतर म्हणतात आता मी घरी जाताना ना एक मराठी पुस्तक विकत घेऊन जाणार. तर मला ते फार महत्वाचं वाटतं की हा बदल होऊ शकतो. आणि त्यातली अनेक जण अशी आहेत की आजीने सांगितलं, आजीने प्रयोग बघितला आणि ती म्हणाली तू पाहायला पाहिजेस. मग पुढचा प्रयोग शोधत ती मंडळी पाहायला आली. तर मला वाटतं आजी आजोबा हा एक इतका महत्वाचा दुवा आहे हे सगळं सांभाळण्यासाठीचा, की जर ज्या मुलांना आजीच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या ती मुलं अतिशय भाग्यवान आहेत. आणि आजीने प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी जर मराठीतून सांगितल्या, लहानपणी अंधाई गीत जर पहिलं मराठी कानावरती पडलं दल्लाबाईच्या ऐवजी, तर मला वाटतं हा बदल लवकर होऊ शकेल. आणि शेवटी ना ही आपली मुळं आहेत ते ना आपल्या DNA मध्ये कुठेतरी आहे. त्यामुळे ते पूर्वीच्या काही नाही का कुंभ के मेले में गुम गए हुए भाई बहन बिछडे हुए मिलेंगे, तसं होतं. मला वाटतं की थोडंसं आयुष्याच्या उशिरा टप्प्यातही तुम्हाला भाषेची आवड, आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आवड निर्माण होते. म्हणजे आम्ही संस्कृतच्या बाबतीत असं बघितलंय की अनेक जण आमच्या MA वर्गाला, मुळात संस्कृत MA तशी तुलनेने कमी जण असतात, पण त्यामुळे आमचं ना खूप अशी घट्ट मैत्री होते आणि आम्ही सगळे एकत्र एका कुटुंबासारखे वावरत असतो. पण तरी सुद्धा मी ज्या वर्षी MA केलं त्या वर्षी जवळजवळ 30 जण आम्ही होतो. म्हणजे बऱ्यापैकी मोठा वर्ग MAचा होता. आणि त्याच्यामध्ये अनेक आजी आजोबा होते की जे आवड म्हणून त्यांचं म्हणजे आता रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत किंवा रिटायर झालेले आहेत आणि त्यांना असं त्यांना तेव्हा ॲटलिस्ट कम्प्लीट करायला संस्कृत शिकायचं होतं. तर अशीही मंडळी आहेत. आणि मग त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे हो काय उशीर झालाय. ते बकेट लिस्टला आता शब्द काय म्हणू शकतो आपण, संकल्प यादी म्हणू शकतो. संकल्प यादी बघा, शोधायचं म्हटलं की मिळू शकतं, सापडू शकतो शब्द. तर
आणि काही काही गोष्टींना नसतील ना प्रतिशब्द. म्हणजे माझा त्या बाबतीत असं काही आग्रह नाही आहे की पण ही त्या भाषेत येतं आपल्या भाषेत पण. हा पण थोडासा प्रयत्न केला तर मिळू शकतं. तर अशी ती सगळी गंमत झाली आणि मग हा इन्क्रेडिबल मराठीचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही आणखीन एक सदर सुरू केलंय इटर्नल मराठी म्हणून, की जे शाश्वत आहे. तर आम्हाला अनेक जणांनी थोडीशी टीकाही झाली की इन्क्रेडिबल का, इटर्नल का, असं विचारलं. तुम्हीच एका बाजूला म्हणताय की मराठी बोला आणि शब्द मग तुम्ही इंग्रजी शब्द का वापरला. तर आमचं अगदी त्या बाबतीतलं साधं म्हणणं हे होतं की एकतर हा प्रश्न पडल्यावरती आपल्याकडे आत्ताचा काळ असा आहे ना की सरळ रेषेला काही मागणी नाहीये, थोडी वक्र रेषा लोक त्याकडे पाहतात. तर एकतर सरळ रेषेत मी समजा अतुलनीय मराठी असं नावाने जर युट्यूब वाहिनी सुरू केली किंवा कार्यक्रम असेल तर त्याविषयीचं कुतूहल पटकन जागरूक नाही होणार. इन्क्रेडिबल मराठी असं म्हटल्यावरती एकतर पहिलं कुतूहल जागं होतं, असं का म्हणतायत हे, बघूया तरी काय करतायत ही मंडळी, असं म्हणून एक तुम्ही येता. आणि दुसरी गोष्ट, ज्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या तोंडी आत्ता अतुलनीय हा शब्द नाहीये, इन्क्रेडिबल हा शब्द आहे, इटर्नल हा शब्द आहे. तर त्यांच्या बोलीतला शब्द त्यांना दिसला की ते लवकर येतील. किंवा सर्च इंजिनचाही एक जो अल्गोरिदम किंवा ह्या ज्या गोष्टी असतात, तर कोणीही इन्क्रेडिबल टाईप केलं की त्यांना इन्क्रेडिबल मराठी दिसावं आणि त्यांना कळावं की मराठी सुद्धा इन्क्रेडिबल भाषा आहे. मग ते का, कशी, ते तुम्ही आमची वाहिनी येऊन बघा आणि तुम्हाला कळेल. असा त्यामागचा तो विचार. त्याचा प्रवास मला अतिशय म्हणजे काय म्हणायचं, कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं. कारण की आजकाल बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज या केवळ मराठी हे याच्यासाठी म्हणजे लोकांना थोबाडीत मारा, हे करा ते करा आणि तुम्ही मराठीच बोला. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट असं थोबाडीत मारून येत नसते. मला असं वाटतं जर प्रेमाने तुम्ही त्यांना समजावून सांगितलं किंवा त्यांनी समजावलेही असेल कदाचित पहिल्यांदा प्रेमाने, नसं ऐकलं हे पण झालेलं असेल, म्हणजे मग हे कुठेतरी जातीय वादावरती मग ते जातं. परंतु तुमच्यासारख्या 2 मुलींनी अतिशय सुंदर तऱ्हेने कुठेही हा प्रश्न जातीय वादावरती न नेता त्याला एक प्रेमाचं स्वरूप आणि देऊन त्याला एक छान तऱ्हेने तो लोकांपर्यंत तो पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे असं मी म्हणेन. मला या बाबतीत नेहमी पु ल देशपांडेंचं वाक्य आठवतं. ते असं म्हणायचं की भाषा हा सक्तीचा नाही तर आसक्तीचा विषय असावा. या बात. तर मला हे इतकं पटतं की खरंच सक्ती करून भाषा नाहीये, कारण भाषा आहे ना उद्गार आहे. म्हणजे तुम्ही कितीही वेगवेगळ्या भाषा शिकलात तरी ठेच लागल्यावरती आई ग म्हणता. तर हा आतून येणारी गोष्ट आहे ती, आणि भाषा शिकता येते. म्हणजे मला तर सगळ्या मराठी लोकांनाही असं सांगावंसं वाटतं की त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना जुजबी बोलण्यासाठीचं, संवादासाठीचं मराठी जरूर बोलता येणार आहे, अगदीच येऊ शकतं. आणि मग मराठी भाषिकांना तर ते येणारच आहे, कारण ती आपलीच भाषा आहे. तर त्याच्याविषयीची थोडीशी एक जागरूक भूमिका असणं गरजेचं आहे. आणि सक्ती असावी नसावी हा वेगळा मुद्दा आहे, पण मुळात ही भाषा इतकी सुंदर आहे की तिच्यावर आपण प्रेम केलं ना तर आपोआप आपण ती बोलायला लागू, आणि मग ती तुम्हाला भारावून टाकते, मग ती तुम्हाला कैद करते तुमच्या याच्या सगळ्यामध्ये. तर हे आहे. पण जातीयवादाच्या बाबतीत एक आहे की सध्या समाज माध्यमं, सोशल मीडिया हे असं झालेलं आहे की कौतुक करणारे तर असतातच आणि खूप प्रेमाने कौतुक करतात. म्हणजे आम्हाला ना खूप छान वाटतं की आमच्या काही भागांवरती 300, 400 प्रतिक्रिया दिसतात काही तासामध्ये. आणि लोकांनी असे म्हणजे नुसतं छान, अप्रतिम असं न म्हणता दीर्घ आपली प्रतिक्रिया नोंदवलेली असते. अगदी निबंधासारखं लिहिलेलं असतं की हे खूप आवडलं, हे किती छान होतं, हे माहीतच नव्हतं, आता मी ही गोष्ट माझ्या मुलाला सांगणार आहे, आता मी ही गोष्ट ना माझा मुलगा अमेरिकेत असतो त्याला मी हा व्हिडिओ पाठवला आहे वगैरे, अशा सगळ्या प्रतिक्रिया त्याच्यावरती आम्हाला वाचायला मिळतात. सकारात्मक, त्या फारच छान असतात. पण कधी कधी असं होतं की अरे तुम्ही ना याच विषयावरती बोलताय कारण तुम्ही अमुक समाजातून येता, अशी कधी कधी टीका होते, नाही असं नाही. पण अशा सगळ्यांना आम्ही प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी सुद्धा. आणि हे की हे ना हे सगळं मराठी भाषा ही सगळ्यांची, एक्झॅक्टली, ती कुठल्या एका वर्गासाठीची किंवा अशी नाहीये. आणि आपण हे डिवाइड अँड रूलचं जे एक आपल्या डोक्यात इंग्रजांनी ते सोडलेलं आहे ना, त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ती योजना केली होती, पण ती इतकी आपल्या मनामध्ये आता हे होत चालली आहे. बेसिकली त्याला काही इतर पण कारण आहेत. जसं पहिल्या आपल्या इथे भाषावार प्रांतरचना केलेली, तर त्याच्यामुळे ते एक असं हे झालं. आणि मुंबई बीइंग कॉस्मोपॉलिटन म्हणून ते लोक अजूनही स्टर्नली असं हे होतात. नाही तर तुम्ही इंटिरियर ऑफ महाराष्ट्रामध्ये गेलात, म्हणजे कुठेही पश्चिम महाराष्ट्रात जा किंवा कोकणात जा वगैरे, कुठे इथे कोकणामध्ये जा,
तुम्ही खानदेशात जा, कुठेही जा, परंतु तिथे जसं तू म्हणालीस तसं भाषेचा लहजा बदलतो. हो. परंतु त्याची जी बोली आहे म्हणजे आई म्हणा, आई म्हणा, माय म्हणा, अल्टिमेटली इट्स द सेम. हो. पण हो. ते त्या म्हणजे काय म्हणायचं ते त्या बोलीभाषेनुसार त्या तिथल्या ह्याच्यानुसार त्या बनत गेल्या. कारण घरात मराठी बोललं जातं तिथे. मराठी बोलणं फार गरजेचं आहे. म्हणून मी आता एक सुरू केलेलं आहे छोटंसं, कारण आजकाल इंग्लिश माध्यमातूनच मुलं हे करतात. त्यामुळे मुलांना निदान सगळी जी बालगीतं आहेत, मला इथे एक मुद्दा मांडावा असं वाटतं की तुम्ही दोघींनी ह्याच्यावरती पण थोडं एक हे करा. कारण बालगीतं फार कमी आहेत. हो. म्हणजे अगदी नाचे मोरा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, त्याच्यानंतर म्हणजे अशी जी काही छोटी छोटी हो. पहिल्यातली आहेत, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा तिथे, तर तीच चालत आलेली आहेत. त्याच्यानंतर कुठलंही बालगीत म्हणून नव्याने कोणीही त्याच्याकडे बघितलं नाही. फारच कमी आहे. कमी आहे. आणि आता संदीप सलीलनी काही केली, अंगोबाई ढग्गूबाई सारखं केलं जसं तरी पण ते त्यांचा प्रयत्न खूप छान आहे. कारण जगणं बदलतं तशी आपली गाणी पण बदलायला हवेत ना. आणि ना बेसिकली आजकाल तुम्ही जर युट्यूबला गेलात तर त्याच्यावरती त्यांचं केलेलं जे कार्टून असतात, कार्टून नाही म्हणा, ॲनिमेशन. सो व्हॉट एव्हर द ॲनिमेशन केलेलं असतं ते इतकं सुंदर केलेलं असतं की लहान मुलांना ते फार अट्रॅक्टिव्ह वाटतं. आम्ही आता थोडासा प्रयत्न असा सुरू केलाय. आमच्या भागांमध्ये आता आम्ही अलीकडे कहाण्या सांगतो. आपल्या ज्या पारंपरिक कहाण्या आहेत त्या थोडा बहुत त्याच्यामध्ये ॲनिमेशन करूनही सांगतो. याचसाठी की ह्या कहाण्या पोहोचाव्यात आणि त्याचा अर्थ काय लावायचा. कारण अनेकदा ना यांना इतका एक वेगळा काहीतरी अर्थाची छटा असते, पण ती सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जसं आता आपण गौराईची गोष्ट, आता गौरी गणपती आले तर ज्येष्ठा गौरीची जी गोष्ट आहे ती आजकाल खूप घरांमधून सांगितली जातेच असंही नाही, माहिती असते असंही नाही. तर आम्ही ज्येष्ठा गौरीची गोष्ट सांगितली आणि ज्येष्ठा गौरीची गोष्ट आणि सिंड्रेलाची गोष्ट यात काय साम्य आहे हो अच्छा असा आम्ही विचार केला. ओके सांग पाहू मला. आता ज्येष्ठा गौरीच्या गोष्टीत काय होतं की तो एक ब्राह्मण असतो जो दारिद्र्याने खूप गांजलेला असतो आणि त्याच्या घरी मुलं हट्ट करत असतात की आपण गौरी आणूया, पण गौरीचा प्रसाद करण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसतं. मग तो तळ्याकाठी जातो आणि त्याचा विचार असतो की आता आपण आयुष्य संपवावं कारण आपल्या आयुष्यात काही बरं घडत नाहीये वगैरे, आणि असा अतिशय निराश झालेला असतो. आणि त्याला एक म्हातारी तिथे दिसते. म्हातारी म्हणते काय रे आत्ता या वेळेला इथे का आलास. तर तो म्हणतो नाही मी आयुष्य संपवायला आलो. ती म्हणते नाही असं काही करायचं नाही. ती त्याची समजूत घालते आणि त्याला म्हणते चल मला तुझ्या घरी घेऊन चल. आता त्याचा हा गुण म्हटला पाहिजे की इतक्या निराश परिस्थितीतही तो त्या ज्येष्ठ व्यक्तीचा आदर करतो, तिचा अनादर करत नाही. तुला काय करायचंय, तू मला कोण विचारणारी, असले कुठलाही प्रश्न न विचारता तिच्याशी प्रेमाने बोलतो. तिला म्हणतो बरं चल तुला घरी घेऊन जातो. मग ते घरी जातात. मग ती बायको विचारते ही कोणाला घेऊन आला, तर तो म्हणतो आजी आहे. आणि मग ती आजी सांगते की तुम्ही आणा बरं गौरी, तुम्ही करा प्रसाद. तर बायको म्हणते अहो घरात काही नाहीये. ती म्हणत जाऊन बघ तर थोडंसं तरी पीठ शिल्लक असेल. मग ती पिठाचा डबा बघते तर तो भरलेला दिसतो. असे काही काही गोष्टी होऊन त्यांचं गौरीचं व्रत पूर्ण होतं. आणि मग ती म्हणते की आता मला तोच ती कर. तर तो म्हणतो नको नको आजी, तू आलीस आणि आमच्या घराचं इतकं सगळं छान झालं, आता तू गेलीस तर सगळं परत जाईल कदाचित, त्याला भीती वाटायला लागते. तर ती म्हणते नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच, आणि तू माझं सगळं छान केलंस, प्रेमाने केलंस, माझा आदर केलास तर तुला काही कमी पडणार नाही. आता जिथून मला आणली होतीस तिथेच तळ्याकाठी घेऊन जा आणि तिथली थोडीशी वाळू मी तुला देईन, ती घेऊन ये आणि मग घरामध्ये ती टाक. आता ही आपल्याकडे प्रथाच आहे ना, गौरीला आपण हेच सगळं करत असतो. तर ती व्रताची कहाणी. आता मग असं वाटलं की सिंड्रेलाच्या गोष्टीमध्ये जेव्हा सिंड्रेलाचे सगळे मार्ग बंद होतात, तिला त्या बॉलला जायचं असतं, दरबारात जायचं असतं, पण तिथेही तिला जाता येणार नाही, तिच्याकडे चांगले कपडे नाहीयेत, काही नाहीये. जशी त्या ब्राह्मणाची अवस्था आहे तशीच तिची अवस्था आहे. त्यावेळेस तिला फेरी गॉडमधून भेटायला येते. आता काय होतं, आपण सिंड्रेलाची गोष्ट मुलांना इतकी सांगतो की फेरी गॉड मदर त्यांना माहिती आहे, पण ज्येष्ठा गौरी ही आमची और बेरी फेरी गॉड मदर आहे जे वाईट नाही जे माहित नाहीये. तर असं आम्ही प्रयत्न केला की अशा पद्धतीने गोष्ट सांगून बघूया की ती कशी परिणामकारक वाटते. मग आजच्या मुलांना कळेल ना ज्येष्ठा गौरी म्हणजे काय, कारण तिला माझ्या भावविश्वामध्ये स्थान असलं पाहिजे. आणि ती एका पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये आज आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो, पण हे मॅनिफेस्टेशन आहे. कारण ती गौरी जेव्हा येते आपल्या घरी तेव्हा तिचं स्वागत करताना तिला आपण विचारतो कुठल्या पावलांनी आलीस, मग ती म्हणते समृद्धीच्या पावलांनी आले, आरोग्याच्या पावलांनी आले, आबादीत घेऊन आले. तर हे काय आहे, हे मॅनिफेस्टेशन आहे की या पुढचा माझा काळ कसा जावा, समृद्ध जावा. आपण जे आज म्हणतो की आपण सतत चांगला विचार केला पाहिजे, पुढचं चांगलंच होईल अशी जी एक मनात भावना,
तर त्याचे मार्ग आपल्या संस्कृतीने आपल्याला देऊन ठेवले. फक्त कदाचित काळाबरोबर त्याचं भान थोडं कमी, कारण पूर्वी ना घरात ज्येष्ठ मंडळी असायची, ती ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे. आता जर ते सोर्सेस नाहीयेत, ते जर माहितीचे स्रोत नाहीयेत, तर आपण आज युट्यूबवरती काहीही आपण युट्यूबवरती टाईप करून बघतो, गुगलकडे विचारतो. पण गुगलला हे माहिती हवं ना. तर ती माहिती कुठेतरी निर्माण करण्याचाही प्रयत्न आम्ही करतोय, की म्हणजे आपण शक्यतो असं करतो की याचं संशोधन करून या गोष्टी करतो. यातल्या ज्या गोष्टी आमचे विचार असतात ते आम्ही सांगतो की हे असं आम्हाला वाटतंय बरं का, हा आमचा एक दृष्टिकोन आहे या गोष्टीकडे बघण्याचा, बघा तुम्हाला पटतोय का. पण काही अभ्यासकांची जी मतं असतील ती आपण त्या अभ्यासकांच्या नावानिशी सांगतो. मग ते कुठल्या पुस्तकांमध्ये ही मतं नोंदवली गेली आहेत तेही सांगतो, की ज्यांना इच्छुकांना असं वाटत असेल की आपण हे पुस्तक वाचावं. किंवा आता अहिल्याबाई होळकर, काय काम आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं. म्हणजे अशीच ते आपल्याला, आणि अहिल्याबाई होळकर म्हटल्यावरती ते त्यांचं एक चित्र जे असतं, शिवपिंड हातामध्ये घेतली आहे, पदर आहे, पांढरा शुभ्र त्यांचा तो वेश, आणि हेच चित्र माहिती असतं. आणि त्याने खूप दानधर्म केला आणि घाट बांधले आणि धर्मशाळा बांधल्या, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पण ती बाई लढत सुद्धा होती. त्यांनी स्वतः ती मालिका त्याच्यावरती आहे. स्त्रियांची फौज उभी केली त्या बाईनी. तर हे सगळं कुठे माहिती आहे आपल्याला. तर मग याच्यावरची पुस्तकं कोणती आहेत, तर मग आम्ही त्या भागाच्या शेवटी त्याच्या लिंक्सही देतो, की तुम्हाला विकत घ्यायचं असेल पुस्तक तर अमेझॉनवरती या लिंक्समध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे, बुकगंगावरती इथे इथे तुम्हाला हे पुस्तक मिळेल. किंवा जर जुनी काही पुस्तकं जी आता आर्काईव्हमध्ये, PDF मध्ये, ओपन डोमेनमध्ये आलेली असतात, जी खुली असतात, कोणीही त्या PDF डाउनलोड करू शकतं, तर त्या PDFचे आम्ही संकेत दुवे देतो. तिथे आम्ही लिंक्ससाठी एक नवीन शब्द तयार केला. तर असा सगळा तो प्रवास सुरू आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे मला स्वतःला सुद्धा आज कितीतरी इन्फॉर्मेशन तुझ्याकडून मिळाली असं. ॲट द सेम टाइम तू बऱ्याचशा मालिकांमध्येही काम केलेलेस. तिथली एक माझीच होती दोषक. त्याच्यात जोडीला तू आभाळ मायामध्ये केलंस, 4 दिवस सासूचे या मालिकेमध्ये काम केलंस, आणि आता नुकताच प्रेमाचे रंग यावे याच्यामध्ये काम केलंस. सो एकीकडे हे असं शिक्षणाचं एकदम बारावलेलं असं तुझं करिअर, आणि दुसरीकडे एंटरटेनमेंट इंडस्ट्री. सो कसं काय तू त्याचा संगम असा साधलास? खरं सांगू तर मला खूप मजा आली हे करताना. आणि एका बाजूला ना असं झालं की माझं करिअर ज्याला आपण म्हणतो ते तसं लवकर सुरू झालं. म्हणजे बोला बोला ट्रेंट्रिंग किंवा आभाळ माया वगैरे या सगळे प्रकल्प जेव्हा मी उपक्रम करत होते तेव्हा मी 12वीची परीक्षा नुकतीच दिली होती आणि अंडर ग्रॅज्युएशन चालू होतं. म्हणजे पदवी परीक्षेचा अभ्यास माझा सुरू होता. तर त्यामुळे एका बाजूला असं ना, एकतर पूर्वी असं नसायचं ना की आता आपण मुलगी आहोत, करिअर करायचंय आणि म्हणजे अमुक एक, अशी काही आजच्या पिढीला असते तेवढी क्लॅरिटी तेव्हा नव्हती. त्यामुळे अशी चिंताही नव्हती की अरे बापरे आपण कसे पैसे कमवणार. आणि ही चिंता करण्याच्या आधीच पैसे कमवू लागले होते, थोडे बहुत का असे ना, जे काय असतील, पण माझं आपण आपल्या पायावरती उभी आहोत असा एक विश्वास होता. त्यामुळे शिकत असताना ना ते शिकणं पैसे कमवण्यासाठी असं झालं नाही. शिकताना मला हे शिकावं असं वाटतंय म्हणून. म्हणजे तेव्हाही खूप लोक विचारायचे की मराठीत MA करून करणार काय आहेस, मग संस्कृतमध्ये MA करून करणार काय आहेस, असे प्रश्न लोकांना तेव्हाही पडायचे. पण माझं असं होतं की मी करते की कलाकार म्हणून काम, तर मला आता हौसेने शिकू दे, मला जे करायचं ते करू दे. आणि सुदैवाने मला तिथे यशही खूप चांगलं मिळालं. मला MA आणि BA दोन्ही वर्षांना सुवर्णपदक. वा, अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. तर ती प्रगती पण तितकी असल्यामुळे आई वडिलांनी पण कायम प्रोत्साहन दिलं की शिकत राहा. आणि इथेही काम करत होते तेही थोडीशी धावपळ व्हायची. म्हणजे त्यावेळेस आता मध्यमवर्गीय घरातून आल्यानंतर गाडी ठेवणं हे तेव्हा फारच चैन होती. पण मी ठाण्याला राहायचे, मुंबई कार्यक्षेत्र, त्यामुळे खूप प्रवास करायला लागायचा. कधी मडला शूटिंग असायचं, कधी मला फोर्टच्या लायब्ररीत अभ्यासाला जायचं असायचं, त्यामुळे खूप हे असायचं. आणि जागरणं, दौरे, नाटकाचे, कार्यक्रमांचे असं सगळं. तर बाबांनी सांगितलं होतं, म्हणजे मी तेव्हा काय 100 रुपये कमवत असेल तर त्यातले 75 रुपये माझ्या गाडी आणि ड्रायव्हरवर खर्च व्हायचे. पण बाबांचं म्हणणं असायचं की असू दे, तू मागे आराम करू शकतेस, तुला मागे वाचावं असं वाटलं तर तू पुस्तकं वाचू शकतेस, अभ्यास करू शकतेस, आणि आम्हाला चिंता नाही रात्री अपरात्री तू कुठे प्रवास करतेस, आपल्याला तुझ्या पैशाची अपेक्षा नाही. तर ते एक प्रोत्साहन त्यांच्याकडून कायम मिळत राहिलं. म्हणून मला वाटतं की मी करिअर आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी करू शकले एकत्र. आणि दुसरं, आपल्या कलाकार मंडळींचं जे वातावरण आहे ते इतकं छान होतं. म्हणजे आभाळमय करत असताना
रुईयामध्ये आमचा जिथे संस्कृतचा वर्ग होता ना तो 3ऱ्या मजल्यावरती होता. आणि रुईयाची बिल्डिंग जर तुम्ही पाहिली असेल तर ती जुनी अशी दगडी इमारत आहे, मोठे मोठे जिने आहेत. त्यामुळे एकदा तो गड चढून गेला की परत खाली उतरायला खरं तर खूप जीवावर यायचं. पण मंदार देवस्थळी तेव्हा अभयमायाचे दिग्दर्शक होते. तर त्यांचं असं असायचं की तू एक काम कर, तुझा पहिला स्लॉट झाला लेक्चरचा 10 वाजता, 7 वाजता आमचे वर्ग सुरू व्हायचे, 10 वाजता मधली सुट्टी असायची, ब्रेक असायचा. तर तेव्हा खाली येऊन विचार की तुझा किती वेळ आहे सीन्सना, मग तुला बसता येणं शक्य असेल तर पुढचे 2 लेक्चर्स कर आणि ये. तर आता ही किती छान सवलत होती. म्हणजे 8:30 वाजताच तू सेटवरती आलं पाहिजेस असा त्यांनी आग्रह नाही धरला. मग मी फोन करून विचारायचे आणि ते म्हणाले की नाही 2 वाजता आलीच चालणार आहे, कारण एपिसोड कसा ठरतो आहे, किती वाजता सीन आहे वगैरे. तर मग मी उशिरा जायचे. पण त्याच वेळेस माझा जर दौरा नाटकाचा प्रयोग असेल 4:30ला दुपारी शिवाजी मंदिरला, तर मी 2 वाजता लेक्चरला बसलेले असायचे. आणि आमच्या बाई म्हणायच्या, अगं तुझा प्रयोग आहे ना, जा बरं. मग मी मधून लेक्चर मधून उठून निघून जायचे. तर ही सवलत त्यांनीही दिली आणि इथल्या मंडळींनीही दिली. कारण मला वाटतं आपल्याकडे मराठी भाषिकांमध्ये म्हणूया, महाराष्ट्रामध्ये म्हणूया, शिकण्याला फार महत्व आहे. शिक्षणावरती खूप प्रेम आहे. तर कोणीतरी शिकतंय ना तर त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. तर त्यामुळे मला वाटतं मी खूप सुखाने हे सगळं करू शकले. आणि मालिकांमध्ये काम करताना मध्ये खूप वेळ मिळतो ना, अभिनेता असल्याचा तो एक फायदा म्हणूया की दिग्दर्शक किंवा निर्माते हे 24 तास कामात असतात. अभिनेत्याला त्यामध्ये एकदा संवाद मिळालाय, तुमचं पाठांतर झालं असेल तर तुमचा शॉट येईपर्यंत मध्ये खूप वेळ मिळतो. मी तो सगळ्या वेळ अभ्यासासाठी वापरला. तर त्यामुळे म्हणजे मला चिडवलंही जायचं तेव्हा की आता कुठली परीक्षा आहे तुझी असं लोक विचारायचे. पण त्याचं कौतुक होतं, म्हणजे ते चिडवण्यासाठी नव्हतं, कौतुकाने विचारलं जायचं. विक्रम काकांनी तर म्हणजे विक्रम गोखलेंनी माझा अभ्यास घेतला. कारण आम्हाला 1 वर्ष बॅरिस्टर होतं नाटक अभ्यासाला. आणि त्यांना जेव्हा कळलं तुला बॅरिस्टर आहे, मी सांगतो तुला हा पीएचडीचा प्रबंध तू पाहिलायस का, ही बॅरिस्टरवर या व्यक्तीने पीएचडी केली आहे, त्यांनी असं असं म्हटलंय, तर ते तू वाचलं पाहिजेस. आणि मी तेव्हा एक माझं जे मी मराठीत MA केलं त्याला मी जे स्पेशलायझेशन जो माझा खास विषय घेतला होता तो तौलनिक साहित्य अभ्यास होता. आणि त्याच्यावरची फार कमी पुस्तकं होती. तर मला एक पुस्तक कोल्हापूरमधून हवं होतं. आणि त्यावेळेस विक्रम काका काहीतरी राजस्थानला जाणार होते शूटिंगसाठी. तिथून मग ते कोल्हापुरात त्यांचं काहीतरी 1 दिवसाचं शूटिंग होतं आणि मग मुंबईत यायचे होते. ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्यांनी लक्षात ठेवून कोल्हापूरला जाऊन त्या पब्लिकेशन हाऊसला फोन करून पुस्तक मागवून घेतलं सेटवरती आणि माझ्या घरी पुस्तक पाठवलं. म्हणजे ही इतकी मोठी गोष्ट आहे ना की हे असं कोण करतं. आणि जेव्हा तुम्हाला असं वातावरण मिळतं ना एक हुरूपच येतो की आता आपल्याला म्हणजे मी परीक्षा पण कशा दिल्यात माहितीये कांचन, ते पेपर द्यायचा, खाली गाडी उभी असायची आणि संध्याकाळी कार्यक्रम असायचा. ओ बापरे. मी कोल्हापूरवरून MA ची अख्खी परीक्षा मी कोल्हापूरवरून दिली. कारण मला पहिला सिनेमा जो मिळाला काळूबाईच्या नावाने चांगलं, तो आणि माझी MA ची परीक्षा क्लॅश होत होती. तर त्याचे निर्माते होते अरुण कचरे आणि त्याच्यामध्ये अशोक सराफ, अलका कुबल, अलकाताई, प्रसाद ओक असे सगळी स्टार आणि बिझी मंडळी. त्या गदारोळात मी कोण डेब्यू आर्टिस्ट. पण त्यांनी अक्षरशः माझं असं टाइम टेबल घेतलं आणि हा हिचा सीन इथे हा करता येईल, या दिवशीचा पेपर आहे, इथले सीन काढा तिचे, ते हलवा तिकडे, असं करून माझ्यासाठी एक वेगळं टाइम टेबल बनवलं. आणि तो पिक्चर गाजलं, अतिशय ब्लॉकबस्टर पिक्चर ठरला तो. पण त्याचे सगळे हे सीन्स मी जायचे, शूटिंग करायचे, रात्री गाडीत बसायचे, यायचे, सकाळी पेपर द्यायचे आणि तेव्हा बोला बोला ट्रेन ट्रेन चालू होतं. तर ते त्याचा लाईव्ह टेलिकास्ट करायचे, परत गाडीत बसायचं, रात्रीची ट्रेन पकडायचे दादरला जाऊन आणि कोल्हापूरला जायचे. म्हणजे एकदा तर अशी गंमत झाली की मी पेपरला जाऊन विचारलं की आज कुठला पेपर. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटलं काय नखरे करते, काहीही चाललंय यायचं. म्हटलं अरे मला खरंच आठवत नाही आज कुठला पेपर, कारण 2च पेपर शिल्लक राहिले होते. तर आज हाय का मला आठवत नव्हतं. दोन्हीचा अभ्यास रेडी होता. पण त्याला कारण माझ्या बाबांनी मला अगदी सुरुवातीला सांगितलं जेव्हा मी या क्षेत्रात आले. आणि झालं असं होतं की एका मालिकेसाठी मला विचारलं आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा होती, तर मी नाही सांगितलं आणि तो चान्स माझा हुकला. तर मला बाबा तेव्हाच म्हणाले की संधी एकदाच येते, दुसऱ्यांदा येत नाही. तर त्याच्यामुळे तुला परीक्षेचा अभ्यास असा तयार, म्हणजे शिवाजी महाराज आता शत्रूने आक्रमण केल्यावर तलवारीचे बार शिकूया असं नाही ना म्हणत, ते तयार असतात. तर तसं तुला तयारच असलं पाहिजे. परीक्षेचा कालावधी ठरलेला आहे ना, मग त्या कालावधीत आलेलं काम तू सोडणार का.
मग परीक्षेची तयारी पहिल्या दिवसापासून परीक्षेसाठी म्हणूनच करायची, असं म्हणून त्यांनी ती तयारी करायला मला कायम प्रोत्साहित केली. तुझं कौतुक करावं तेवढं समीरा. नाही नाही, मला तू पहिल्यापासून आवडतेसच आणि यू नो दॅट. पण मला आता तू अजून 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 आवडायला. नाही नाही, थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतंय आणि या सगळ्या गप्पा तुमच्याशी सांगताना. मला हे तुझं इतकं डिटेलिंग खरंच काही माहिती नव्हतं. एवढं माहिती होतं मला की आपल्या लाईनीमध्ये सर्वात उच्च शिक्षित आहेस, आणि हे पण माहिती होतं तुझं मराठी आणि संस्कृत मधलं MA मला माहिती होतं. तेवढं मला माहिती होतं. त्याच्या पुढचं जे आहे ते आज हे करायचं तुझा इंटरव्ह्यू म्हणून जास्त माहिती झाली. मला हे सांगताना गंमत का वाटते, म्हणजे सांगण्यामागचा एक छोटासा उद्देश हाही आहे की ना, अभ्यास या गोष्टीकडे आपल्याकडे खूप कंटाळवाणेपणा म्हणून बघितलं जातं. म्हणजे अनेकांना अभ्यास खूप बोरिंग वाटतो. म्हणजे तो ती करण्याची गोष्ट आहे. हा, पण मला असं वाटतं की तो अभ्यास ही शूटिंग इतकीच ग्लॅमरस गोष्ट आहे खरं तर. म्हणजे जेव्हा आपण त्या विद्वानांच्या गोष्टी वाचतो ना, की त्यांनी किती अभ्यास केला होता. म्हणजे विका राजवाडे आहेत इतिहासाचारी, तर त्यांच्या बाबतीत असा किस्सा सांगतात की ते माळ्यावरती अभ्यासाला बसायचे आणि शिडी असायची ना पूर्वी माळ्यावर जायला, तर ती शिडी वरती काढून घ्यायचे की आता कोणी येऊ नाही शकणार. इतका मला अजिबात डिस्टर्बन्स नको, इतका मी आता ठरवेन की मी खाली कधी उतरणार. आणि तासन तास ते अभ्यासाला बसायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते ज्या पद्धतीने अभ्यास करायचे, तर ना ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फॅसिनेटिंग आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एखादा खेळाडू किती वेळ सराव करतो याच्या गोष्टी आपल्याला फॅसिनेटिंग वाटतात, किंवा एखादा गायक गायिका रियाज कसा किती काय करतात, तसंच मला वाटतं हा विद्वानांचा रियाज असतो, विद्वानांचा सराव असतो, आणि तो करण्यात फार मजा आहे. म्हणजे लायब्ररीमध्ये तासन तास बसलेली मंडळी, आणि ही कितीतरी आहेत. आता सुदैवाने मी त्याचा एक छोटासा भाग असेल, आणि मी कलाकारही असल्यामुळे मला हे सगळं सांगायची संधी मिळते. पण मी अरुणाताईंना बघितलंय, अरुणा ढेरेंना. मी इतकं छान ते दृश्य होतं, मी कधीच विसरू नाही शकणार. की अरुणाताईंकडे मी गेले होते, आणि आता नुकताच त्यांच्या बाबांचा म्हणजे राची ढेरेंचा जो सगळा पुस्तकाचा संग्रह आहे त्याचा आता एक अध्यासन झालंय, त्याचं एक संशोधन केंद्र त्यांना तयार करता आलं. तर राचींची जी सगळी पुस्तकं आहेत ती आता तिथे हलवली आहेत. आणि अगदी काय म्हणूया आपण, एक 2 फ्लॅट्स एकत्र करावेत इतकी मोठी जागा आहे. म्हणजे बऱ्यापैकी 1000 स्क्वेअर फीटची जागा आपण म्हणूया, आणि तिथे फक्त पुस्तकच पुस्तकं आहेत. आणि अरुणाताई ती पुस्तकं लावत होत्या, आणि बाबांच्या एक एक पुस्तक लावताना त्या एक एक आठवण सांगतायत की हे त्यांनी इथून मिळवलं, हे त्यांनी तिथून मिळवलं. आणि तरी 500च्या पुरामध्ये त्यांचा अर्ध्याहून अधिक संग्रह वाहून गेला होता. आणि त्यावेळेस त्यात वर्णन करून सांगतात की ते त्या इतक्या रडवेल्या झाल्या होत्या की सगळं बरं, तेव्हा त्यांनी नोकरी न करता तो सगळा संग्रह जमा केलेला, फक्त पूर्ण वेळ संशोधक म्हणून काम करून सगळं ते केलेलं. आणि त्या म्हणतात की मी इतकी रडवेली झाले होते, आणि बाबा म्हणाले ठीक आहे, नव्याने सुरुवात करू. आता म्हणजे ही काय गोष्ट आहे ना, काय कमाल गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना, मला असं वाटतं की मुलांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना माहिती असाव्यात, आणि त्यांना अभ्यास ही गोष्ट आहे. म्हणजे मुलांचंच पुन्हा एकदा मला वाक्य आठवतं. मुलं असं म्हणतात की ही सगळी मंडळी पुस्तकातून आपल्याशी बोलतात. तर किती छान गोष्ट आहे की आईन्स्टाईन आपल्याशी बोलतोय, न्यूटन आपल्याशी बोलतोय, किंवा हे सगळे कुसुमाग्रज आपल्याशी बोलतायत, पुलं आपल्याशी बोलतायत. तर वाचन आणि अभ्यास करणं ही अतिशय ग्लॅमरस गोष्ट आहे, असं मला स्वतःला जो झालेला साक्षात्कार. संस्कृती घरामध्येच असली पाहिजे. सकाळी उठून तुम्ही स्वतः पेपर वाचन, म्हणजे तिथून सुरुवात होते की बाबा आई पण आपली पेपर वाचते, मग आपण पण पेपर, म्हणजे याच्यात काहीतरी आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. खरं, मराठीच नाही कुठल्याही भाषेतला वाचा, की मुळात वाचनाची आवड. मराठी तर वाचायलाच हवं, पण असं वाचन वाचण्याची आवड असणं हे फार गरजेचं आहे. निदान दिवसातून 10 पानं तरी वाचत जावी. अगदी, ज्याच्यामुळे म्हणजे तुम्ही स्वतःच एनरिच होता. जसं म्हणतात, रिडिंग मेक्स द मॅन. ऍब्सोल्युटली, ते खरं आहे. अगदी. वाव, मला तुझ्याकडे आज इतकं म्हणजे तुझं कौतुक तर होतच, आता अजून आदर वाटायला लागलेला आहे. तुझा खूप आदर. मी जरा मोकळेपणाने बोलले, असे कुठलेही. मला खूप बरं वाटलं. म्हणजे तू नाट्य क्षेत्राच्या बद्दल बोलायचं आपलं राहून. या नाटकामध्ये पण तू काम केलेलं आहेस, तसंच प्रेमात तुझा रंग कसा या नाटकामध्ये.
हे पुनरुज्जीवित हो, टुरटुरची एक गंमत फक्त सांगते. ती सांग. कारण इतकं छान, इतकं गोड नाटक आहे, सदाबहार नाटक आहे ते, आणि ते करायला मिळणं, आणि त्यातही आजही लोकांना पाहता येईल. मध्ये एकच मुलगी आहे ती, आणि विंग्सनी त्याची जी सीडी तयार केली, म्हणजे लक्ष्मीकांत जी बेर्डे जाण्याआधी अगदी काही दिवस, म्हणजे त्यांचं निधन होण्याआधी, पण त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि पद्मश्रीनी नव्हतं नाही, म्हणजे आम्ही जे पुनरुज्जीवन झालं ते साधारण 1994-95च्या सुमारास झालं असेल, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना. आणि त्यावेळेस आम्ही खरं तर त्याच्यामध्ये पॅडी कांबळे काम करायचा, पॅडी आणि विजय मिश्रा हे ड्रायव्हर कंडक्टर करायचे. पण ती सीडी करण्यासाठी म्हणून खास लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि रवींद्र बेर्डे यांनी मूळ भूमिका ज्यांनी केल्या त्या केल्या, पण मुलगी मीच होते, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हो, अगदीच. म्हणजे 1980-82 मध्ये झालेलं ते नाटक, जेव्हा माझा जन्म झाला, आणि त्याच कलाकारांबरोबर, आणि तेही लक्ष्मीकांत बेर्डे, रवींद्र बेर्डे आणि विजय कदम म्हटल्यावरती काही प्रश्नच नाही. तर खूप कमाल दिवस होते, त्यांच्याबरोबर तालमी करायला मिळाल्या. मग ते त्या तालमींमध्ये मूळ प्रयोगाच्या खूप आठवणी सांगायचे. आणि पुरुषोत्तम बेर्डे सर अर्थातच ज्यांनी मला ती संधी दिली. तर पुरू सरांनी मला संस्कृत येतं म्हणून, त्यात ती क्लिनर म्हणून जॉईन होते ना, तर माझ्या तोंडी संस्कृत वाक्य घातली होती आम्ही. काय होती आता मला आठवत नाही, पण अधूनमधून मी संस्कृत मध्ये बोलायचे. स्वच्छीकरणम करोमी वगैरे अशा पद्धतीची वाक्य आम्ही तयार केली होती. तर खूप मजा यायची. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, त्यांची ती स्पॉन्टिनिटी, त्यांचं टायमिंग आणि सगळं. हो, त्याच्या हे डेज मध्ये पाहिलेले, जेव्हा पहिल्यांदा केलेलं होतं तेव्हा. बरोबर. तसं टोरटोर पाहिलेली मंडळी प्रत्येक प्रयोगाला यायची की आम्ही हे पाहिलं होतं, तेव्हाचं हे असं होतं वगैरे. तसंच प्रेमा तुझा रंग कसाला अनेक जण तर असं यायचं ना, कारण ते नाटक गणेशोत्सवामध्ये इतक्या ठिकाणी इतक्या जणांनी बसवलेलं आहे की असं यायचं मंडळी की मी बब्बड होते, मी सुशील होतो, मी सुशील होते, असं सांगणारीच लोक यायची. म्हणजे त्याने स्वतः नाटकात भूमिका केल्या. तर तोही फार सुंदर अनुभव होता, आणि या सगळ्या मंडळींबरोबर काम करायला मिळालं. फॅन्टॅस्टिक. आता मला तुला एक प्रश्न असा विचारायचा, एवढं सगळं आता तू केलेलं आहे, आता अजून पुढचं काय तुला दिसतंय किंवा नाही अजून मला कांचनताई हे करावं असं वाटतंय? नाही, मला तर असं वाटतं की आत्ता कुठे ही सुरुवात आहे. याचं कारण मी म्हंटल तसं की मी अशा घरातून आलेली आहे की इथे याचं काही तसे संस्कार वातावरण अजिबात नव्हतं. आणि मला असं वाटतं की एक मोठा वर्ग आपल्याकडे असा आहे की ज्यांना ही संधी पहिल्यांदा मिळते आहे, असं एक आपण म्हणूया. कारण आता नाही म्हटलं तरी डिजिटल क्रांती ही जी आपण म्हणतो, एका पद्धतीने एक वेगळी लोकशाही तयार होते आहे. आपल्याला सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधिकारही मिळतो आहे, संधीही मिळते आहे, की पूर्वी संधी कदाचित कमी प्रमाणात मिळत असेल. तर मला वाटतं की आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारी जी समविचारी, विचारांची किंवा समानशील असणारी मंडळी आहेत, तर त्यांनी एकत्र यावं, त्यांनी चांगलं काम करावं. आपल्या महाराष्ट्राने इतकी अशी सुवर्ण युग पाहिलेली आहेत ना, पण प्रत्येक वेळेत काही काळ असा जातो की असं वाटतं की अरे अंधार आहे की काय, पण मग एक सुवर्ण युग येतं. तर तसं मला वाटतं की आता सुवर्ण युग घडवण्याची जबाबदारी आपल्या या पिढीवरती आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा उचलता यावा. आणि आता असं मी म्हणेन की मला खरं तर पीएचडी केल्यानंतर काय झालं, म्हणजे मला पीएचडीनी काय दिलं असं विचारलं तर एक संशोधन करण्याची दृष्टी दिली, एक थोडासा एक विवेक दिला. की म्हणजे पूर्वी माझंही असं व्हायचं की कुठल्याही गोष्टीकडे आपण एकतर चांगलं किंवा वाईट किंवा काहीतरी एकाच लेन्सनी बघण्याचा प्रयत्न करतो. पण मला वाटतं संशोधक जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही थोडासा विवेकाने विचार करता की ही व्यक्ती हे विधान का करतेय, मला आता पटत नाहीये, पण ते विधान करण्यामागे तिची मानसिकता काय असेल ते मी समजून घेऊ शकते का, मग ती मला कशी बदलता येणार आहे का, बदलायची गरज आहे का नाहीये का, काय आहे जे काय, म्हणजे एक भान म्हणतो ना आपण, सामाजिक म्हणा राजकीय म्हणा, अशा पद्धतीचं एक भान येतं. आणि मला वाटतं की चांगला संशोधक जो असतो तो मानवतावादी पहिला असतो, त्याला सगळ्यात पहिल्यांदा समाजाचा अभ्युदय हवा असतो. तर ती एक दृष्टी आपल्यात असावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि ती किती विकसित करू शकतो आणि ती आपण लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकतो याचा जास्तीत जास्त एक प्रामाणिक प्रयत्न करावा, याची आत्ता कुठेतरी सुरुवात झाली असं मला वाटतं.
आणि कलाकार म्हणून निश्चितच मला आवडेलच खूप, कारण मी अभिनय क्षेत्रामध्ये थोडासा गॅपही घेतला. आई झाले आणि माझं PhD 6 वर्ष मी माझ्या प्रबंधाचं काम करत होते. त्यामुळे 6 वर्ष तर 6 पेक्षाही थोडी जास्तच वर्ष मी अभिनय क्षेत्रापासून लांब राहिले. तर ते कलाकार म्हणून एक उर्मी असते ना, की आपण वेगवेगळ्या भूमिका सादर कराव्यात, लोकांनी त्या पाहाव्यात, कौतुक करावं. तर ती तर इच्छा आहेच. तर त्याही दृष्टीने आता पुन्हा अभिनयाला सुरुवात केली आणि ही जी एक वाट सापडलेली आहे भाषेच्या, इतिहासाच्या संशोधनाची, तीही जोपासावी आणि जपावी असं वाटतं. वाव, मी काय बोलू आता. म्हणजे माझी बोलती बंद झालेली आहे अक्षरशः, असं मी म्हणेन. परंतु तुझ्यापेक्षा मी वयाने मोठी आहे आणि त्या अधिकाराने मी फक्त एवढंच म्हणून इच्छिते की तुला तुझ्या सर्व कामांमध्ये यश मिळो आणि तुला जेवढं म्हणून शिकायचंय, जेवढं म्हणून करायचंय, ते परमेश्वर कृपेने तुझं सगळं पूर्ण हो, ही एक सदिच्छा माझ्या मनातली मी तुला बोलून दाखवते. अनुगृहीतास मी. संस्कृत मध्ये धन्यवाद. किती सुंदर. पण खरंच आज तू आलीस आणि इतके सुंदर विचार आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची एक मला स्वतःला संधी मिळाली असं मी म्हणेन. सो त्याबद्दल थँक्स सो मच. आणि बातू बातू में या पॉडकास्टला सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत हे सुंदर विचार निश्चितपणे पोचावे अशी माझी इच्छा आहे. मला कांचनताई खूप छान वाटलं. एकतर मी तुमची खूप फॅन आहे, चाहती आहे आणि तुमच्या हाताखाली काम केल्यामुळे मला माहिती आहे की एक स्त्री म्हणून ना मला तुमच्याविषयी प्रचंड आदर वाटतो. कारण एका स्त्रीनी बॉस असणं ही गोष्ट आपल्याकडे अजून त्याचं प्रमाण नाही म्हटलं तरी कमी आहे. आणि कला क्षेत्रात तुम्ही जिथे वावरता तिथे तर ते वाढतं आहे, पण त्याची सुरुवात कुठेतरी तुमच्यापासून झालेली आहे. पायनियरिंग म्हणायला हरकत नाही. पण ते माझ्याही आधी बरेच जणांनी छान काम केलेलं आहे. स्मिता तळवलकरनी काम केलेलं आहे, त्याच्या अगोदर सुषमा शिरोमणींनी काम केलेलं आहे. सो त्यामुळे अशा बऱ्याचशा, पण आम्ही तुम्हाला वावरताना पाहिलंय आणि तुम्ही खरंच नावाप्रमाणे ते अधिकारी तो अधिकार कसा वापरावा हेही कळावं लागतं ना. आणि तो त्या सगळ्या बाजू की तुमचा दराराही आम्हाला तितकाच वाटत आला. मी तुम्हाला आधी घाबरायचेच. आणि पण त्याचबरोबर कौतुक कसं करावं, कधी करावं, हेही तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तर त्यामुळे खरं तर मला या पॉडकास्टमध्ये इतकी मोठमोठी मंडळी येऊन गेली आहेत, त्या मनाने मी इतकी लहान आहे वयाने, अधिकारांनी, सगळ्याच गोष्टींनी. वय हे इम्पॉर्टंट नसतं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या वयाच्या किती 16-18 हो, काय 21व्या वर्षी तर समाधी घेतली. सो लाईक मला असं वाटतं की कुठल्याही याला वय नसतं. ओनली थिंग इज दॅट तेवढी तुमची पॉवर असणं, तेवढी तुमच्यामध्ये क्षमता असणं हे फार महत्वाचं असतं आणि ती तुझ्यामध्ये आहे. आणि ती मी खूप वर्षांपूर्वीच हेरलेली होती, इफ यू रिमेंबर. हो हो हो, अगदी अगदी मला आठवतंय. तुम्ही पहिल्यांदा माझं निवेदन जेव्हा ऐकलं तेव्हाच मला येऊन तुम्ही त्याची प्रतिक्रिया दिली होती. खूप सुंदर करतेस तू. सो असाच तुझा प्रवास सुंदर तऱ्हेने चालू राहावं अशा आम्ही तुला शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. मनापासून आभार. धन्यवाद. समीरा, आज तू माझ्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये आलीस आणि तुझे इतके सुंदर विचार, मराठी विषयीची इतकी सुंदर माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना तुझ्यामुळे मिळणार आहे. तर त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद तू आल्याबद्दल. मनापासून आभारी आहे.